वेलकम सगळ्यांना. नमो बुद्धाय. आपण सुरू करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं सद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं सद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं सद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. आणि आपण सगळ्या आपले जे टीचर आहेत, भंते कुशल आहेत आणि सगळे भंते ज्यांनी हे पुस्तकं पण लिहिले आहेत, अभिधम्मत्थ संग्रहो आणि अभिधम्माचे, त्या सगळ्या टीचर्सना वंदन करून आणि सगळ्यांना मी नमो बुद्धस्स म्हणते आणि आपण सुरू करूया. तर आपण अभिधम्मत्थ संग्रहो हा इंट्रोडक्शन करत आहे आता फक्त. आणि फर्स्ट चॅप्टर करत होतो आपण चित्त, अकुशल चित्त. त्याच्यामध्ये आपण लोभ मूल चित्त मागच्या क्लासमध्ये बघत होतो. आणि आता या क्लासमध्ये आपण अकुशल चित्त, लोभ मूल कंटिन्यू करू थोडं आहे ते. मग दोष मूल चित्त, मोह मूल चित्त आणि मग कसं चित्त आणि कम्म, माइंड आणि ऍक्शन आपले कशी रिलेटेड आहेत ते आपण बघूया. तर 89 किंवा 121 चित्त आपण कामावचर चित्त बघत होतो. बाकीचे रूपावचर, अरूपावचर, लोकुत्तर चित्त नंतर बघू. कामावचर चित्त 54 मध्ये अकुशल चित्त, अकुशल चित्त 12, मग त्याच्यामध्ये अहेतुक 18 आणि कामावचर शोभन 24 पण आहेत. सध्या आपण अकुशल चित्त बघत आहे. अकुशल चित्त मध्ये लोभ 8, दोष 2 आणि मोह 2. तर लोभ मूल 8 चित्त आहेत, दोष मूल 2 चित्त आहेत आणि मोह मूल 2 चित्त आहेत. तर लोभ मूल 8 चित्तामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की लोभ कसा आपल्याला तथागतांनी सांगितलं आहे, सेकंड नोबल ट्रूथ मध्ये येतं ते. दुःख समुदय या चत्तारी अर्य सच्चानी मधला जो दुसरा सच्चा आहे, दुःख समुदय, त्याच्यामध्ये येतं. आणि लोभ हे एक चेतसिका सुद्धा आहे. आणि ही चेतसिका म्हटलं आहे की हे कारण आहे की आपण समुदय करतो, आपण जमा करतो संखार, आणि ते आपले दुःख संखार, जे पहिलं नोबल ट्रूथ आहे, दुःख सच्च, त्याच्याबद्दल आपण बघू शकतो की तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन सूक्तमध्ये 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पोनुभविका नंदीराग सहगता तत्र तत्र अभिनंदिनी. तर असं आहे. आणि आपण हे 8 चित्त बघितले लोभ मूलाचे. 12 अकुशल चित्तामधले जे 8 चित्त आहेत ते लोभचे चित्त आहेत. आपण मागच्या वेळेस हे चित्त पण बघितले आणि यांचे एक्झाम्पल्स पण बघितले. जसं हे एक्झाम्पल होतं की एक मुलगा तो ऍपल चोरतो, हे कम्म होतं, आणि ते कशा कशा प्रकारे तो चोरतो त्या प्रकारे ते चित्त आपण बघितलेत 8 प्रकारे. सोमनस्स चित्तानी किंवा उपेक्षा चित्तानी आणि दिठ्ठीच्या सोबत आणि दिठ्ठीच्या सोबत नाही, आणि स्वतःच्या मनाने किंवा मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, अशा आपण 8 प्रकारे ते बघितले. पण नेहमी ह्या टोकाच्या भूमिका नसतात. लोभ मूल चित्त जेव्हा आपण बघतो, एवढ्या टोकाच्या भूमिका नसतात. कधी कधी आपण ते खूप माइल्डली आपण आपल्या दैनिक जीवनामध्ये, जसं लोभ सहगत म्हणतो आपण, तर आपल्या दैनिक जीवनामध्ये ते खूप माइल्डली आपण लोभाची चित्त उत्पन्न होत राहतात. जेव्हा आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष येत नाही किंवा काही, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये लोभचित्तच असतं. त्याप्रमाणेच आपण विचार करत असतो. प्रत्येक गोष्ट जी आपल्या समोर येत असते तर आपण तसा विचार करत असतो. तर काही असे एक्झाम्पल्स आहेत डेली जीवनाचे, जे आपण बघू शकतो की कसे आहेत. जसं आता हे पहिलं इथे 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण हे 4 एक्झाम्पल्स एक एक करून बघू. कसे आहे की एक माणूस हा हँडबॅग
चोरत आहे. पण कसा चोरत आहे? तो स्वतः म्हणजे कन्फ्युज्ड आहे. कन्फ्युज्डही नाही, तो स्वतःला म्हणतो, की चोरू की नको चोरू या स्टेटमध्ये आहे. आणि त्याला माहिती आहे, की हे अकुशल कर्म आहे. याचा इफेक्ट त्याला बॅड येईल म्हणजे खराब त्याला त्याचे विपाक येतील हे त्याला माहिती आहे. तर त्याचं चित्त कोणतं आहे मग? तर त्याचं चित्त लोभ मूलचित्त आहे. कसं? की ते लोभमध्ये आहे. ते लोभमध्ये त्याचं मूळ आहे. लोभशी अ, जुडलेलं लोभच्या सोबत आहे ते चित्त. लोभ सहगत आहे आणि ते कारण आहे की तो चोरत आहे. कारण त्याला ती वस्तू घ्यायची आहे, स्वतःसाठी घ्यायची आहे. तर या चित्ताचं नाव काय आहे? तर तो व्यक्ती खूप आनंदाने नाही करत आहे. म्हणून उपेक्षा सहगतम. इथे कुठे दिलं नाही की तो खूप आनंदाने करत आहे. म्हणून उपेक्षा सहगतम आणि त्याला माहिती आहे, कर्म पण माहिती आहे आणि त्याचा विपाक पण चांगला नाही येणार हे माहिती आहे त्याला. तर ते आहे दिठ्ठिगत विप्पयुक्त. त्याला कर्मविपाक माहिती आहे म्हणून त्याला दिठ्ठीशी जुडलेला नाहीये तो. म्हणून दिठ्ठीगत विप्पयुक्त. त्याला राईट काय, रॉंग काय हे माहिती आहे म्हणून. आणि अ, आणि तो स्वतःशीच म्हणजे मी करू की नको करू म्हणजे एवढा तो इमिडिएटली करू नाही इच्छित. म्हणून ते ससंखारिक. म्हणून या चित्ताचं नाव आहे उपेक्षा सहगतम दिठ्ठिगत विप्पयुक्त ससंखारिक मेकम. तर हे या चित्तानी तो. तर असे आपल्या दैनंदिन जीवनामधल्या अजून एक्झाम्पल्स आपण बघू, की एक व्यक्ती आहे जो जेवण-खावण जे आहे, खाणं-पिणं करतोय, खूप एन्जॉय करून करतो आहे. खूप त्यात रस घेऊन करतो आहे, मजा घेऊन करतो आहे आणि तो त्याच्या कर्माकडे अजिबात लक्ष नाही त्याचं. काही लक्ष नाही त्याचं त्या की कर्म काय होत आहे त्याचे. त्याला काही घेणं-देणं नाही त्याच्याशी. तर हे कोणतं चित्त आहे? तर तो एन्जॉय करून करतो आहे, प्रसन्न चित्ताने एन्जॉय करत आहे तो, आनंदी चित्ताने तर ते सोमनस्स सहगतंग आहे आणि ते त्याच्या त्याचं कर्माकडे अजिबात काही लक्ष नाहीये म्हणून ते दिठ्ठीशी जुडलेलं चित्त आहे. त्याला कर्माबद्दल काही त्याला अ, त्या दृष्टीने तो बघतच नाहीये, की हे कसं कर्म आहे माझं, की काय? तर म्हणून त्याला दिठ्ठीगत संपयुक्त मिच्छादिठ्ठीने भरलेलं आहे हे चित्त आणि असंखारिक म्हणजे तो एन्जॉय करतो आहे स्वतःमध्ये तो फार एन्जॉय करत आहे. तर ते असंखारिकमेकं. तर सोमनस्स सहगत, दिठ्ठिगत संपयुक्त, असंखारिकमेकं हे ते चित्त आहे. तिसरं चित्त आपण बघू, की एक लेडी, एक गृहिणी म्हणा किंवा स्त्री म्हणा, ती खूप आनंदाने नवीन ड्रेस घालते आहे. नवीन पोशाख घालत आहे. नवीन साडी म्हणा किंवा नवीन जो पण ड्रेस घालते आहे आणि पण तिला माहिती आहे, की या ड्रेसच्या सोबत जो अटॅचमेंट आहे तिचं, त्याच्यानी तिचं तिचं लोभमूल चित्त जागलेलं आहे. तर हे तिला माहिती आहे. तर या चित्ताला काय म्हणणार? इथे पण तुम्ही बघा, की डिलाईटफुली म्हणजे खूप आनंद घेऊन, खूप प्रसन्न चित्ताने तर सो मनस्स सहगतां आणि तिला माहिती आहे विपाक. तिला माहिती आहे हे तिचं लोभ चित्त आहे, अटॅचमेंट आहे ही तिची त्या ड्रेसबद्दल. तर ते दिठ्ठिगत विप्पयुक्त आणि असंखारिक एकमेकं. तर हे ते चित्त सोमनस्य सहगतं दिठ्ठिगत विप्पयुक्तम असंखारिकमेकं. आणि आणखी एक चित्त आहे हे, की एक व्यक्ती त्याच्या मित्र किंवा त्याच्या सोबती जो आहे तो त्याला पर्सुएड करतोय अम, तो त्याला म्हणत आहे, की चल आपण पिक्चर बघू, मूव्ही बघू आणि तर तो व्यक्ती त्याच्या सोबतीच्या म्हणण्याप्रमाणे तो एवढा आनंदी नाहीये मनामध्ये आणि त्याला काही अंडरस्टँडिंग पण नाहीये, की हे हे जे मूव्ही बघत आहे हे कसं आहे, कुशल आहे, अकुशल आहे, काय आहे किंवा हे योग्य आहे, अयोग्य आहे, की कर्म कसा होत आहे त्याला काही माहिती नाहीये. विदाऊट अंडरस्टँडिंग आहे. तर ते चित्त कोणतं आहे? तर ते त्याच्या मित्रांनी फोर्स केल्यामुळे आहे म्हणून ते ससंखारिकमेकं. ते विदाऊट जॉय आहे म्हणजे उपेक्षा सहगत आणि विदाऊट अंडरस्टँडिंग आहे. तर बिना समजून आहे म्हणून दिठ्ठिगत संपयुक्त म्हणून ते चित्त आहे उपेक्षा सहगतं दिठ्ठिगत संपयुक्तं ससंखारिकमेकं. असे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत असे लोभ सहगत सोबत त्या लोभ चित्ताच्या सोबत आपण जात असतो. तर हे काय आहे?
तर मिच्छा दिठ्ठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे 4 चित्त आपण बघितले, मान आणि दिठ्ठी असे आपण 4 चित्त बघितले. जे चित्त दिठ्ठीगत संपयुक्त आहेत ते आहेत दिठ्ठीचे चित्त, मिच्छा दिठ्ठी. आणि जे चित्त दिठ्ठीगत विप्रयुक्त आहेत ते मानचे चित्त आहेत. म्हणून मिच्छा दिठ्ठी ही जी आहे ही पहिल्या स्टेजमध्ये निघते, सोतापन्न स्टेजमध्ये. म्हणजे स्पेशली सक्काय दिठ्ठी, म्हणजे मिच्छा दिठ्ठी जी सक्काय दिठ्ठीशी रिलेटेड आहे ती पहिल्या स्टेजमध्ये निघते, ती आहे सोतापन्न स्टेज. तर मिच्छा दिठ्ठी नेहमी कम्माबद्दल असते. एक कारण आहे ज्यामुळे धम्माचा मार्ग मिळू शकत नाही, ही मिच्छा दिठ्ठी आहे. एक कारण आहे त्याच्यात, अख्खण सुत्तमध्ये सांगितलेलं आहे. आणि 3 टाइप्सच्या मिच्छा दिठ्ठी आपण लास्ट क्लासमध्ये बघितल्या होत्या, मागच्याच क्लासमध्ये, मागच्या क्लासमध्ये मला वाटतं. मग 10 टाइप्स ऑफ मिच्छा दिठ्ठी आहे, 62 टाइप्स ऑफ मिच्छा दिठ्ठी आहे ब्रह्मजाल सुत्तमध्ये. मग 30, 42, 108 टाइप्स ऑफ मिच्छा दिठ्ठी आहेत. हे आपल्या इंद्रियांना धरून आहेत या मिच्छा दिठ्ठी, म्हणजे आपल्या पंचखंदाला धरून आहे. तर मिच्छा दिठ्ठी नेहमी आपल्या पंचखंदांना धरून असते, नामरूपाला धरून, किंवा पंचखंद म्हटलं तर रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान या 5 खंदाला धरून असते. तर 10 टाइप्सच्या मिच्छा दिठ्ठी आहेत. 10 टाइप्सची मिच्छा दिठ्ठी म्हटलं तर नथी दिल्याने काही होत नाही. कोणाबद्दल थँकफुलनेस ठेवल्याने काही होत नाही, त्याचे काही मेरिट्स नाही आहे, काही प्राप्ती नाही आहे. आणि कोणाला जे जास्त जसे भंते आहेत, जे सील पालन करतात आणि अशा जे दानशील भावना वगैरे ज्यांच्यामध्ये जास्त आहे, अशा लोकांप्रती रिस्पेक्ट ठेवल्याने काही होत नाही. कम्म विपाक काही नाही आहे, त्याचं काही फळ नाही आहे. आपण काही कम्म विपाकामुळे आपल्याला काही दुःख येत नाही, अशा ज्या गोष्टी आहेत. हे लोक नाही, हे परलोक नाही, माता म्हणून अशी काही विशिष्ट स्पेशल पर्सन आपल्या जीवनात नाही, पिता म्हणून असं कोणी स्पेशल पर्सन नाही, सत्ता जशी जे ओपपातिका आहेत ते नाहीत. आणि समण ब्राह्मण जे आहेत ते त्यांच्यामध्ये हे जे समापटिपन्न म्हणजे त्यांच्यामध्ये जी प्राप्ती आहे या लोकामध्ये किंवा दुसऱ्या लोकामध्ये, त्यांना ते जाणकार आहेत या 2 लोकांचे, असे कोणी समण ब्राह्मण नाहीत. ह्या ज्या 10 टाइप्सच्या मिच्छा दिठ्ठी आहेत, ह्या तर मुळातूनच आपण बघायला पाहिजे की हे याच्यात किती अनर्थ आहे, काही अर्थ नाही आहे अशा मिच्छा दिठ्ठीमध्ये. आणि त्याप्रमाणे आपण स्वतःची दिठ्ठी समादिठ्ठी करता यायला पाहिजे. तर कशी काढायची मिच्छा दिठ्ठी? तर ती आहे तण्हा, दिठ्ठी आणि मान, या 3 गोष्टींना धरून आहे. आणि जे इमोशन्स आहेत दिठ्ठीचे ते आहेत प्रेम म्हटलं, म्हणजे जे भौतिक प्रेम आपण जे म्हणतो, इगो म्हटलं, मान म्हटलं, सुंदर काही म्हटलं, अशुभ असं काही आपण म्हणतो, शुभ म्हणतो जे खूप छान आहे, जसं जीवन किती सुंदर आहे असं जे म्हणतात, किंवा जे म्हणतात की व्यक्ती किंवा पर्सन, एखादं पुद्गल किती सुंदर आहे. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या मिच्छा दिठ्ठी आहे. तर यांना कसं बघायला पाहिजे? तर अनिच्छ दुःख अनත්තनी बघायला पाहिजे. आणि जेव्हा मिच्छा दिठ्ठी म्हणजे आपल्या पंचखंदांना सारखं जुळत असणं, त्याच्याशी एक होणं, त्या पंचखंदांशी. तर ते आहे रूप, वेदना, संज्ञा, संखार, हे जे पंचखंड आहे यांना मी माझे म्हणणं, किंवा त्यांच्याशी सतत जुळणं म्हणजे उपादान, क्लिंगिंग करणं त्यांना. तर हे आहे असं केल्याने मिच्छा दिठ्ठी उत्पन्न होते. म्हणून या पंचखंदांना आपल्याला अनिच्छ दुःख अनත්තनी बघता यायला पाहिजे. ते कारण पंच उपादान खंदा दुःखा असं बुद्धांनी म्हटलं आहे. पहिलं नोबल ट्रूथ एक्सप्लेन करताना, पहिलं आर्य सत्य एक्सप्लेन करताना धम्मचक्कपवत्तन सूत्तमध्ये. तर असे काही सूत्त आहेत अजून जे तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यामध्ये तथागतांनी इतकं छान दीघ्नकाला सांगितलं आहे मध्यम निकायच्या 74 सूत्तमध्ये, की जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा एखादा दृष्टिकोन आपल्याला आवडतो, तर आपण त्याच्याशी समरस होतो. आणि तेव्हा आपण जो दुसरा दृष्टिकोन असतो त्याच्याशी आपण त्याला विरोध करतो. अशा प्रकारे आपण 2 बाजू तयार करतो आणि डुअल नेचर तयार करतो, असं आपण द्विधा होतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण ज्याच्याशी समरस असतो त्याच्यासोबत जातो
आणि ज्याच्याशी समरस नसतो त्याच्याशी वाद करतो किंवा त्याच्या विरुद्धात जातो. तर जे आपल्याला पटतं ते त्याच्यातून आपल्याला सुखद फिलिंग येते, सुख वेदना येतात. जे आपल्याला नाही पटत आणि तर त्याच्यातून आपल्याला दुःख वेदना येतात. आणि अशा तिसऱ्या पण टाईपच्या वेदना आहेत, अदुःख असुख वेदना. तर जेव्हा आपण बघतो की हे सुख वेदना, दुःख वेदना ह्या कायाच्या वेदना आहेत, कायाच्या वेदना आहेत. आणि हे आपण पुढे पण बघू पुढच्या अहेतुक चित्तामध्ये ह्या कशा आहेत. पण दीघ नखाला जेव्हा सांगितलं तथागतांनी, तेव्हा तो एक पुथुजन होता आणि हे सुत्त सांगितल्यानंतर शेवटी दीघ नखा स्वतःपन्न स्टेजला प्राप्त करतो. तर हे आपण बघू शकतो की भौतिक गोष्टीमधून, लोकीय गोष्टीमधून कसं तथागतांनी सांगितलेलं आहे की आपण जी दिठ्ठी आपण ठेवतो त्या दिठ्ठीशी कसं पकडून नाही राहायला पाहिजे, आपण मध्यम पटिपदानी चालायला पाहिजे. तर आणि त्याच्यानी काय होतं की आपण एक दिठ्ठीशी घट्ट धरून ठेवत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये डिस्प्यूट येण्याचा पण काही प्रश्न उठत नाही. तर लोभ मूल चित्त 8 याच्यातून आपण काय बघितलं की नेहमी दिठ्ठी जेव्हा आपल्याला काढायची आहे किंवा तर सत्याचा मार्ग, सत्य कोणाचेही नुकसान करत नाही, सत्याचा मार्ग बघायचा आपण नेहमी. आणि जे नुकसान काय करतं आपलं ते आहे दिठ्ठी आणि मान. ह्या गोष्टीमध्ये गेल्याने आपलं नुकसान होतं. ते काही फायद्याचं नाहीये, ते इट्स नॉट प्रॉफिटेबल इन धम्म. धम्मामध्ये पुढे जायच्यासाठी ते अजिबात आपल्याला कामाचं नाही, उपयोगाचं नाही. तर मी जेव्हा ट्रान्सलेट करत होते की लोभ मूल चित्त, तर साधं मी असं Google ट्रान्सलेशनमध्ये टाकलं की लोभ मूल चित्त, गुगलनी ट्रान्सलेट केलं ग्रीड इज द चाइल्ड्स मॅन. आणि मला इतकं कुतूहल वाटलं याच्याबद्दल की ग्रीड इज द चाइल्ड्स माइंड. तर चाइल्ड्स माइंड म्हटलं तर बालो माइंड आहे. एक बालो ज्याला कळत नाही ना, आपण तथागतांनी बालो म्हटलं आहे. ज्या व्यक्तीला धम्माचं नॉलेज नाहीये त्याला बालो म्हटलंय. तर हे ट्रान्सलेशन लोभ मूल चित्ताचं ग्रीड इज द चाइल्ड्स माइंड तुम्ही पण करून बघू शकता, तुम्हाला काय ट्रान्सलेशन येतं ते. तर मला म्हणून मी ते सगळ्यांसोबत शेअर करत आहे की हे तरी पण हे दुसऱ्या अर्थाने आहे, तरी पण हे किती ट्रान्सलेशनमध्ये हे सत्य झालं. पण गुगल ट्रान्सलेशन्स आर नॉट समथिंग दॅट यू नीड टू डिपेंड ऑन, कारण त्याच्यामध्ये फार चुका आहेत. एक्झॅक्ट पालीचं किंवा कोणत्या लँग्वेजचं ट्रान्सलेशन गुगल तसंच्या तसं करत नाही. ते फक्त AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओरिएंटेड आहे आणि त्यामुळे ते हे डिव्हिएटेड असतं ट्रान्सलेशन. इट्स नॉट द एक्झॅक्ट ट्रान्सलेशन. तर बरं ते असो. तर सत्य जेव्हा आपण बघतो तेव्हा व्यक्ती आणि धम्मामध्ये फरक आहे. कोणत्या व्यक्तीला धरून आपण तो व्यक्ती म्हणत आहे म्हणून ते सत्य आहे असं नाही, फक्त तथागतांना सोडून. तथागत जे आपल्याला सांगत आहेत ते स्वतः म्हणतात की यो धम्मं पස්සती सो मंग पස්සती सो यो मंग पස්සती सो धम्मं पස්සती. तर फक्त तथागत हे अगदी धम्माचं प्रतिबिंब आहे किंवा धम्मच आहे, प्रतिबिंब पण नाही, धम्मच आहे. त्यांना बघणं म्हणजे धम्माला बघणं आहे. तर सत्य हे बाकी कोणत्या व्यक्तींवर आधारित नाहीये, सत्य हे धम्मावर आधारित आहे. आणि तथागत पण धम्माबद्दलच बोलायचे, कारण धम्म म्हणजे कम्म विपाक थिअरी. आणि काही जिथे कम्म आड यायचा तिथे तथागत पण काही पुढे त्या गोष्टीवर काम किंवा ऍक्शन घ्यायचे नाहीत. जसं एवढं त्यांना होतं की शाक्य कुळांना आपण वाचवायला पाहिजे. तर 3दा त्यांनी म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की 3दा ते रस्त्यामध्ये जेव्हा बसले आणि डायव्हर्ट केलं त्यांनी, तर त्यावेळेस वेळेस का नाही केलं, कारण त्यांना कळलं की ते शाक्य कुळांचं जे विपाक होतं ते त्यांना तेव्हा मिळणार होतं त्यांच्या अकुशल कर्माचं, जे त्यांनी विष टाकलं होतं त्या पाण्यामध्ये आणि सगळे जे प्राणी होते ते त्यांचं मरण झालं तिथे. तर त्याचा विपाक म्हणून त्यांचा नाश होणारच होता हे तथागतांनी बघितलं. तर कम्म जेव्हा येतो आड, तेव्हा एका व्यक्तीचा कम्म असो किंवा कलेक्टिव्ह कम्म असो, त्याचा विपाक येणारच हे तथागतांनी आपल्याला सांगितलं आहे. आता हे जे अकुशल लोभ मूल चित्त यांच्यामध्ये जर भेद बघितला तर आपण बघितले वेदना 2 प्रकारच्या आहेत, सोमनस्स आणि उपेक्षा.
आणि पयोग भेद जो आहे तो आहे दिठ्ठीगत संपयुक्त आणि दिठ्ठीगत विप्पयुक्त. आणि संखार भेद जो आहे तो आहे असंखारिक आणि सहसंखारिक. तर आपण अशा प्रकारे तो भेद बघतो की वेदना आहेत सोमनस्स 4, उपेक्षा 4, पयोग आहे संपयुक्त 4, विप्पयुक्त 4 आणि संखार भेद आहे असंखारिक 4 आणि सहसंखारिक 4. असे आपण हे 12 अकुशल चित्तांमधले 8 चित्त, लोभ सहगत चित्त हे बघितले आपण. तर हे काही प्रश्न आहेत. आपण आतापर्यंत जे केलं त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. तर तुम्ही ते प्रश्न बघू शकता आणि तुम्ही त्याची उत्तरं पण शोधू शकता. आता लोकीय चित्त जे 54 चित्त आहे, आपण त्याच्यामध्ये बघितलं की जेव्हा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू म्हणा किंवा ऑब्जेक्ट आपण जे बघितलं आपल्या इंद्रियाद्वारे, डोळ्याद्वारे, कानाद्वारे ऐकलं किंवा असं जे काही आहे, जे जे आपल्याला आवडतं त्याच्याबद्दल आपण अटॅचमेंट करतो, जे आपल्याला आवडत नाही त्याच्याबद्दल आपण दूर जातो. त्या गोष्टीपासून आपण त्याच्याबद्दल हेट्रेड तयार करतो, द्वेष तयार करतो. तर अकुशल चित्त हे 12 जे आहेत ते 4 अपायभूमीचे आहेत. आपण ते पण बघितलं. हे निरय, तिरच्छान, पेत आणि असुर असे खाली नेणारे भारी चित्त आहेत हे. हे वजनदार चित्त आहेत. या 4 गोष्टींमध्ये नेणारे. तर आपण आतापर्यंत या 3 पैकी लोभ चित्त ऑलरेडी बघितलं, तर दोष चित्त आपण बघूया आता. दुसरे 2 चित्त जे आहेत दोषचे ते बघू. तर या 12 अकुशल चित्तांमधले 2 चित्त आता जे आहे ते द्वेपी पटिग्ग संपयुक्त चित्तानी. पटिग्ग संपयुक्त चित्त, जसं पहिले 8 चित्त त्याला म्हटलं होतं लोभ सहगत चित्त, इथे म्हटलं आहे पटिग्ग संपयुक्त चित्त. पटिग्ग सोबत चांगल्या प्रकारे जुडलेलं चित्त, म्हणजे पटिग्ग सोबत आपल्या पटिग्गच्या संखारांसोबत जुडलेलं चित्त. पटिग्ग संयोजन पण आहे आपलं. तर छान ते जुडलेलं चित्त आहे, मूळ आहे ते पटिग्ग. द्वेषाचं चित्त. तर दो मनस्य चित्त आहे. याच्यामध्ये ही थर्ड फिलिंग आलेली आहे, वेदना. दो मनस्यची फिलिंग आली आहे याच्यामध्ये. वेदना जी आहे ती दो मनस्य आहे. दो मनस्य म्हणजे मन. मन, तर म्हणजे वाईट, खराब मन. वाईट म्हणजे मराठी मधलं वाईट. म्हणजे आपलं खराब मनाची स्थिती. आणि खराब मनाची स्थिती म्हटलं तर जे आपल्याला दुःख आणेल अशी स्थिती आहे ती मनाची. म्हणून दो मनस्स, अशा दो मनस्स सहगतं. तर याच्या सोबत आहे ते. म्हणजे इथे सोमनस्स सहगती नाहीये आणि उपेक्षा सहगती नाहीये. दो मनस्स सहगतं आहे. आणि पटिग्ग संपयुक्त आहे. म्हणून या चित्तांना पटिग्ग संपयुक्त चित्तानी नाव दिलेलं आहे. कारण ऑल टाइम आपण द्वेषच्या चित्तामध्ये नसतो. कधी कधी जेव्हा आपले सेन्सेस, जे डोळ्यांनी बघितलं, कानांनी ऐकलं आणि बाकी इंद्रियांनी पण जसं म्हणजे बघितलं, त्याप्रमाणे आपलं लोभ किंवा दिठ्ठी किंवा पटिग्ग उत्पन्न होतं. म्हणजे लाईक किंवा डिसलाईक. पटिग्ग म्हणजे एका प्रकारे डिसलाईक आहे ते. डिसलाईक म्हणजे जे आपण डिटेलमध्ये बघू की त्याचं मीनिंग काय होतं, पटिग्गचं मीनिंग. ते ऍक्च्युली म्हणजे हिट करणारं, हा स्ट्राईक करणारं, हिट करणारं, रेझिस्टन्स म्हणजे जे आपल्याला अ, अ, म्हणजे त्याच्यातून जायला त्रास होतो, घात करणारं असं पण म्हणू शकतो जे रेझिस्टन्स. आणि पटिग्ग म्हणजे रिस्पॉन्स. रिस्पॉन्स कसं देणं, हिट करून देणं, हिटिंगनी देणं, म्हणजे मारून देणं. रिस्पॉन्स मारून कोणत्याही पद्धतीने असू शकतं, मन वाचा काया या 3 पद्धतीने असतं ते. तर ते आहे दो मनस्य सहगतं पटिग्ग संपयुक्त असंखारिकमेकं. आणि दुसरं आहे दो मनस्य सहगतं पटिग्ग संपयुक्तं ससंखारिकमेकं. म्हणजे हे 2 चित्त जे आहेत ना, ते फिलिंग मध्ये तर सोमनस्य आणि उपेक्षा नाही आहेत, ते दो मनस्सच आहेत. ती दुसरी गोष्ट आहे, हे दिठ्ठीगत संपयुक्त नाही आहेत आणि दिठ्ठीगत विप्पयुक्त पण नाही आणि पटिग्ग विप्पयुक्त पण नाही आहेत. म्हणजे पटिग्गच्या सोबत नाही जुडलेले असे चित्त आहेच नाहीत. हे दोन्ही चित्त जे आहेत ते पटिग्ग सोबत जुडलेलेच चित्त आहेत, द्वेषासोबत जुडलेलेच चित्त आहेत. आणि हे कधी कधी स्वतःच्या मनाने आपण करतो किंवा कधी कधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण तसे वागतो. तर हे 2 असंखारिक आणि ससंखारिक असे आहेत. एक एक करून बघूया आपण. की दो मनस्स आपण ऑलरेडी बघितलं की हे दु मनस्स आहे.
दुमनस्स, खराब मन सोबत. आणि त्याच्या सोबत आहे, सहगत आहे. तर पटिग्घ म्हणजे हिटिंग, हिटिंग चित्त आहे आणि संपयुक्त म्हणजे जुडलेले चित्त आहे. हिटिंग रिस्पॉन्स आहे आणि ते त्याच्यासोबत जुडलेले चित्त आहे. असं हे असंखारिक चित्त आहे. एक्झाम्पल इथे घेतलं आहे, की रागातून किंवा द्वेषाच्या भावनेतून एक मुलगा ताबडतोब एका दुसऱ्या व्यक्तीसोबत झगडायला लागतो रस्त्यावर, कारण त्या व्यक्तीने त्याला पुश केलं असं त्याला वाटतं. त्या व्यक्तीने त्याला धक्का दिला असं त्याला वाटतं. तर तो ताबडतोब राग येतो त्या मुलाला आणि तो त्या दुसऱ्या व्यक्तीशी तो झगडायला लागतो. तर इथे आपण बघू शकतो, की जेव्हा तुम्ही कलर कोड मॅच करता, तर दो मनस्स म्हणजे आउट ऑफ रेज. दो मनस्स खराब याच्यानी. आणि फाइट्स विथ अ पर्सन हे जे आहे, फायटिंग विथ अ पर्सन, फायटिंग फायटिंग म्हणजे पटिग्घ संपयुक्त आणि इन्स्टंटली म्हणजे असंखारिक नेकम. आपण असं समजू शकतो. तसंच हे जे दुसरं चित्त आहे, दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्तं ससंखारिकमेकं. तर हे सुद्धा तो मुलगा द्वेषी मनाने तो पुन्हा झगडतो आहे एका व्यक्तीशी. त्याला वाटतं की त्यांनी त्याला धक्का दिला, तर ते त्याचा मित्र सांगतो त्याला, की यांनी धक्का दिला आणि तसं तो सांगतो त्याला. तर तो जो मुलगा आहे तो त्याच्याशी झगडायला लागतो. तर हे आहे मित्राच्या सांगण्यावरून, म्हणून हे आहे ससंखारिकमेकं. तर दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्त ससंखारिकमेकं. तर हे जे चित्त आहे, असंखारिक असो किंवा ससंखारिक असो, हे जे दोन चित्त आहेत, हे दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्त आहे. म्हणजे हे दूषित किंवा दुःख आणणारे चित्त आहेत. हे चित्त दुःख आणणारे आहेत. आणि द्वेषी मनातून दुःख आणणारे चित्त आहेत. जसे अजून आपण जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघितलं, तर इथे येतं, की जसे लोभचित्तामध्ये एक आई आपल्या मुलाला म्हणते, की आय लव्ह यू, तसंच एक आई आपल्या मुलाला दूर जाते, तर आय मिस यू पण म्हणते समजा. तर हे आहे दुःखी चित्त. मनाला दुःख देणारं आहे, मनाला हिट करणारं आहे. हं, असं चित्त आहे. आता एखादी एक मुलगी ही एका मच्छरला मारते किंवा एका माशीला मारते, तर हे चित्त पण तिचं कोणतं झालं? दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्त असंखारिक. हे दोन्ही चित्त असंखारिक. पण ते दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्त आहे. आणि अ, तिसरं आपण बघूया एक्झाम्पल, की एक व्यक्ती खूप राग येतो त्याला, कारण जो दुसरा व्यक्ती आहे, तो त्याला पैशानी किंवा कोणत्या त्याच्या वस्तूंनी, महाग वस्तूंनी त्याला चीट करतो. त्याच्यासोबत काही धोकेबाजी करतो. तर त्याच्यासाठी या व्यक्तीला खूप राग येतो. तर राग येणं हे दो मनस्य सहगतं पटिग्घ संपयुक्तं असंखारिक चित्त आहे. तर असं म्हटलं आहे, की हे जे दो मनस्य चित्त आहे ना, दोस्त जे चित्त आहे, हे अ, हे चित्त आपण नेहमी रिस्पॉन्समध्ये देतो. एक रिस्पॉन्स आहे आपला. त्या गोष्टीला बघून म्हणा, त्या वस्तूला बघून किंवा त्या स्थितीला बघून, त्या व्यक्तीला बघून जे आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतात, ते चित्त आहेत हे. तर अ, तर हे सगळे किलेस म्हणजे हे पटिग्घ आहे सोबत. तर किलेस जे आहेत, किलेसारयो तथागत म्हणतात, की महापुरुष म्हणजे जे आपण जेव्हा सील पालन करतो, तर हे जे दो मनस्य चित्त आहे, ते कोणत्या सीलचं आहे? तर ते आहे पाणातिपाता या चित्ताचं आहे हे. पाणातिपाता. हे कायकम्म, हे जे कायकम्म आहे त्याचं चित्त आहे. वचिकम्म म्हटलं तर ते आहे फरुसा वाचा, हार्श स्पीच, फरुसा वाचा. आणि अ, अशा याचं चित्त आहे ते. आणि मनाचं कम्म म्हटलं तर ते आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे मनामध्ये इलविल, मनामध्ये द्वेष भावना, त्याचं चित्त आहे. तर हे जे तथागतांनी आपल्याला सांगितलं आहे, हे अभिधम्मामधले हे जे चित्त सांगितले आहे, हे स्वतःचे आपले चित्त सांगितले आहे. आणि हे स्वतःचे जे चित्त आहेत, ते आपण जेव्हा सील पालन करतो, तर कुशल कर्म करतो, तर म्हणून त्याच्यातून पारमी आपण जे मिळवतो, तर ते पारमी असं आहे, की हिंसाच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत पारमीमध्ये, ते आहे किलेस आरेयो, जे आपले क्लेश आहेत, डिफाइलमेंट्स आहेत, त्यांना काढायचं आहे. त्यांना काढायचं आहे. त्याला पारमी म्हटलं आहे.
तर हे असं चर्या पिटकमध्ये म्हटलं आहे. तर किलेस आर्यो म्हणजे किलेस म्हणजे आपले डिफाइलमेंट्स आणि ते आपले वैरी आहेत. ते आपले वैरी आहेत. कोण? दुसऱ्या व्यक्ती नसून आपले क्लेशच आपले वैरी आहेत. कारण आपल्यामध्ये राग आहे. कारण राग म्हणण्यापेक्षा मराठी राग म्हटलं मी. कारण आपल्यामध्ये हे अकुशल द्वेष भावना आहे. म्हणून आपल्याला क्रोध उत्पन्न होतो. म्हणून आपल्याला क्रोध उत्पन्न होतो. कारण क्रोध आपल्यामध्ये आहे. तर हा वैरी जो आहे तो बाहेर कुठे नसून आपल्या आतमधला क्रोध, तोच आपला वैरी आहे. जो आपलं पण नुकसान करतो आणि दुसऱ्यांचं पण नुकसान करतो. दुसऱ्यांचं तर नंतर करतो, आधी आपलं नुकसान करतो. हा क्रोध जो वैरी आहे. तर हे जे द्वेष भावना जी आहे, तसंच जेलसी म्हणजे जो मान आहे त्याच्यानी आपण काय होतं, की मानमुळे आपण प्रमाण लावतो, की हा व्यक्ती मोठा, हा व्यक्ती लहान किंवा जो व्यक्ती स्वतःपेक्षा चांगला आहे त्याच्याबद्दल जेलसी किंवा स्वतःपेक्षा असं कंपॅरिझन जे करतं, प्रमाण जे करतं, ते आहे की द्वेष भावना उत्पन्न करतं. तर म्हणून नेहमी तथागतांनी जे सांगितलं आहे, ते नेहमी स्वतःच्या रेफरन्समध्ये बघायचं आहे. ते धम्म जे आहे तो स्वतःच्या रेफरन्समध्ये बघायचा. स्पेशली अभिधम्म हा स्वतःच्या आतमध्येच बघायचा आहे. म्हणूनच विपස්සना आहे. अभिधम्म इज इक्वल टू विपස්සना याच कारणाने आहे. तर लोभ एक भाग झाला आपल्या आतमधला, तो तो आहे की काम सुखल्ली कानुयोग. आणि दोष जो भाग झाला तो आहे अत्तकील मथानुयोग. अशा दोन टोकाच्या भूमिका सांगितलेल्या आहेत धम्मचक्कपवत्तन सूक्तमध्ये तथागतांनी. आणि मग तथागत म्हणतात की मध्यम पटिपदा, मिडल वे, अरिय अठ्ठंगिको मग्गो जो आहे तो आहे मध्यम पटिपदा, जो मग निरोधचा दुःख निरोधचा जो मग्ग आहे. तर हे जे दोन आपण ऑलरेडी म्हटलं आहे, पाणाती पाता म्हणजे पाण म्हणजे किलिंगचं चित्त. कसं किलिंगचं चित्त आहे? तर पाण प्लस अति प्लस पाता. म्हणजे पाण म्हटलं तर लिव्हिंग बीइंग है ना, लिव्हिंग बीइंग. अति म्हटलं तर आधी, लवकर, अति, लवकर, आधीच, म्हणजे त्याची वेळ आलेली नाहीये आणि ते आधीच होत आहे, आधीच करत आहे. आणि पात म्हटलं तर त्याला, पातचं मीनिंग ऍक्च्युली पाडणे आहे, खाली पाडणे, फॉलिंग. पात म्हणजे त्याच्या प्राणाला खाली पाडणे, पात करणे, घात करणे. तर पाणाती पाता म्हणजे अर्ली किलिंग ऑफ लिव्हिंग बीइंग्स. जे सत्ता आहेत, ज्यांच्यामध्ये जीवित इंद्रिय आहे, त्यांची वेळ आलेली नाहीये आणि त्याच्या आधीच त्यांना मारणं, त्याला म्हटलंय पाणाती पाता. तर पाणाती पाता एक पहिला आपलं सील आहे. पहिलं सील किती महत्वाचं आहे, कारण हे एका टोकाचं आहे. हे त्या द्वेष भावनाच्या अगदी एका टोकाचं आहे. आणि त्याच्यामुळे जे बाकीच्या गोष्टी पण आहेत, त्या पण किती आपल्याला नुकसान करतात. काही आपले जे दुसरे कुसल आहेत त्यांचं पण नुकसान होतं. हे आपल्याला भंते देवदत्तच्या लाईफमधून आपल्याला कळू शकतं. तर पाणाती पाता हे एकदम एक्स्ट्रीमचं आपण बघतो भंते देवदत्तच्या वागण्यामध्ये. तर तथागत आपल्याला सांगतात की सगळ्यात आधी पाणाती पाता याच्यापासून दूर राहा. पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर आपण सगळ्यात जास्त प्रयत्न करायला पाहिजे या पहिल्या सील बद्दल. मग आता पाणाती पाता कशाने होतं? म्हणजे काय केल्याने कोणते ते 5 घटक आहे ज्याच्याने पाणाती पाता होतं? तर सगळ्यात आधी की आपल्याला, म्हणजे त्या व्यक्तीला, जो पाणाती पाता करत आहे, त्या व्यक्तीला माहित आहे की जो दुसरं जे बघत आहे किंवा जे बघत आहे ते जीवित आहे. जीवित जीवित इंद्रिय आहे त्याच्यामध्ये. जीवन आहे त्या व्यक्तीला. प्राण आहेत त्याच्यामध्ये. पाण म्हणजे प्राण असणं, मराठीमधलं प्राण. मग प्राणसंयी म्हणजे संयी म्हणजे नॉलेज, माहीत असणं. तर प्राणसंयी जो मारत आहे त्याला माहित आहे की त्याच्यामध्ये प्राण आहेत. पहिलं आहे की प्राणी असायला पाहिजे, प्राण असायला पाहिजे. दुसरं की ते त्याच्यामध्ये प्राणी म्हणजे इथे फक्त तिरच्छांमधले प्राणी नाही, जिवंत, कोणते पण जिवंत सत्व, सत्ता.
तर ते दुसरं आहे की त्याच्या माहित पाहिजे की ते प्राणी आहे, प्राण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्राण आहे हे माहित पाहिजे. आणि तिसरं आहे वढ्ढक चेतना. वढ्ढक म्हणजे वध करायची चेतना. वध करायची चेतना. पहा हे पालीचे शब्द बघा किती आपल्या अ, मराठी शब्दांशी पहा किती जुडलेले आहेत, म्हणून हे समजायला किती सोपे पण आहेत. मग पयोग, पयोग म्हणजे प्रयोग. कसला प्रयोग केला? वाचाचा प्रयोग केला की कायाचा प्रयोग केला? कोणतं ॲक्शन केलं? कर्म कशाने केलं? वाचाने केलं की अं, शरीराच्या ॲक्शननी केलं? तर ते आहे प्रयोग, पयोग, पयोग. आणि मग 5वं जे आहे, ते आहे तेन मरणेन. तेन म्हणजे शेवटी त्यामुळे मरण झालं. म्हणजे मरण कंप्लीट झालं. ती ॲक्शन ऑफ डेथ इज कंप्लीट, रिझल्टिंग इन डेथ. तर हे जे ह्या ज्या 5 गोष्टी आहे, याच्यानी म्हटलं आहे की हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ किलिंग आहे. ह्या 5 गोष्टी झाल्या तरच आपण म्हणतो की पाणाती पाता घडलं. पाणाती पाता घडलं. तर म्हणून हे एक पण याच्यातलं नसलं, तर आपण म्हणू शकतो की पाणाती पाता नाही झालं. म्हणजे सगळ्या वरच्या 4 गोष्टी झाल्या आणि मरण नाही आलं त्याच्यामध्ये पण, तर ते पाणाती पाता नाही झालं. पण त्याचे कर्म होणार. हे वरच्या गोष्टी पण करायची कर्म होणार, पण ते त्या इंटेन्सिटीचे नसणार. अ, ते तेवढ्या प्रमाणातच असणार. जेवढ्या प्रमाणात, जेवढ्यापर्यंत त्या कर्मामध्ये आपण पुढे गेलेलो आहे, तेवढंच त्याचं विपाक येणार. म्हणजे त्याप्रमाणे मोजमाप होणार. आणि एक वढ्ढक चेतना पण नसली, जसं इंटेन्शन नाहीये, मारायचं इंटेन्शन नाहीये, तर ते सुद्धा कारण इथे दिठ्ठी नाहीये. आपल्याला हे बघावं लागेल, की पाणाती पात की दोष मूलचित्तामध्ये दिठ्ठी नाही. याच्यामध्ये दिठ्ठी नाही. म्हणून जे वढ्ढक चेतना आहे, ती डिसाईड करू शकते, की हे इंटेन्शन टू किल आहे की नाही. इंटेन्शन टू किल असेल तरच हे पाणाती पाता आहे. जर नसेल तर ते नाही. आणि बाकीच्या पण गोष्टी जर माहित नाही, की तो तिथे प्राण होता त्या दगडासारखा दिसणाऱ्या एखादा लिव्हिंग बीइंग आहे तिथे, एक जीवित आहे काहीतरी आणि दगडासारखं दिसत आहे आणि त्याला जर मारलं हे समजून की तो दगड आहे, तर ते काही मरण होणार नाही. पण जसं माहीत झालं, की अरे तो तर हलला, ते त्याला ज्याला ज्याला लागलं तो हलला, तर मग तेव्हा आपण म्हणू शकतो, की आपल्याला कळलं, की ते प्राण आहे. मग त्याच्यानंतर जर मारलं तर मग मात्र ते किलिंगची चेतना, वढ्ढक चेतना राहील त्याच्यामध्ये. बरं. तर असे बरेच हे आहेत याच्यामध्ये पण जे आपण म्हणू शकतो, की जे द्वेषचे चित्त आहेत ना, त्याची इंटेन्सिटी कशी आहे, की एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही, की आपण कसं ना किरकोळ गोष्टीवर पण आपण म्हणजे एवढं प्रसन्न चित्त होत नाही कधी-कधी. काय हे असं काय केलं वगैरे असं मनामध्ये उत्पन्न होतं. ते पण द्वेष चित्तच आहे. पण त्याचं इंटेन्सिटी तर काहीच खूपच अ, किरकोळ इंटेन्सिटी आहे त्याची. पण जर आपण म्हणजे ती शेवटचं टोक आपण बघितलं, की ते अं, अं, हिंसापर्यंत जातं. पण पण दैनंदिन जीवनामध्ये आपण हलक्या-फुलक्या पण गोष्टींवर असे चिडतो. ते आपण म्हणू शकतो, की अ, हलके-फुलके ते द्वेषचित्त आहेत. पण ते आहेत मात्र आणि त्याचे पण विपाक येणार. तर आता वेदना मग नारद महाथेरांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे, की वेदना 3 प्रकारच्या आहेत. सोमनस्स, दोमनस्स आणि उपेक्षा. याच्यामध्ये खास करून सांगायचं म्हटलं, की ह्या मानसिक वेदना आहेत, मनाच्या वेदना आहेत. ह्या मनाशी संबंधित आहेत या वेदना. ह्या शरीराशी संबंधित नाहीत. दुःख, सुख अशा ज्या वेदना सांगितलेल्या आहेत अ, अभिधम्मामध्ये, अदुःख, असुख अशा ज्या वेदना सांगितलेल्या आहेत, त्या ज्या आहेत त्या शरीराशी जुडलेल्या आहेत. त्या वेदना आपण पुढे बघूया. पण इथे ज्या आपण 3 प्रकारच्या वेदना या अकुशल चित्तामध्ये बघितलेल्या आहेत, त्या प्युअरली त्या पूर्णपणे मानसिक वेदना आहेत. मनाशी संबंधित आहे. सो मनस्स, दो मनस्स आणि उपेक्षा पण ही मनाशी संबंधित वेदना आहे इथे. मनाशी संबंधित आहे. तर ही गोष्ट अशी आहे, की ज्या या 3 प्रकारच्या वेदना आहेत, पालीमध्ये बघा किती क्लिअरली सांगितलेलं आहे आपल्याला. किती क्लिअर आहे, की मनाच्या ज्या वेदना त्यांना सो मनस्स, दो मनस्स असं म्हटलं आहे, उपेक्षा. आणि ज्या शरीराच्या वेदना आहेत त्यांना सुख, दुःख आणि असुख, दुःख असं म्हटलं आहे. तर पण मराठीमध्ये असं नाहीये. मराठीमध्ये आपण माझं मन दुःखी आहे असंच म्हणतो आपण.
तर हा जो फरक आहे, नंतरचे जे भाषा डेव्हलप झाल्या आहेत, त्या फक्त काही काही भाग पालीमधला उचलून त्या झालेल्या आहेत डेव्हलप. पण पालीमध्ये कसं पूर्णतः आहे, कंप्लीटनेस आहे. त्या एका शब्दामध्ये सर्व समजून देतं आपल्याला. तर त्याची अनुभूती आपल्याला इथे होते. आता चित्तभेद जर आपण बघितले, अकुशल म्हणजे दो मनस्स चित्तामधले, तर ते आहे दोन, दो मनस्स दोन आहे वेदना याच्यामध्ये. संपयुक्त आहेत दोन, म्हणजे कशाशी संपयुक्त आहेत? पटिग्घ संपयुक्त, पटिग्घशी संपयुक्त आहेत ते. पटिग्घ सोबतच जुडलेले आहेत. आणि कोणते दोन आहेत ते ऍक्शन? असंखारिक आणि ससंखारिक ऍक्शन आहेत. ह्या दोन प्रकारचे संखारिक ऍक्शन आहेत. तर अशा प्रकारे हे दोन चित्त भेद आहेत अकुशल मूलचे. आणि आपण बघू शकतो की कायकम्म जे आहे, दोषचं जर तुम्ही बघितलं, जे पिंक कलर कोड मध्ये आहे, ते आहे पाणाती पाता जे काय कम्मा आहे, फरुसावाचा जे वचिकम्मा आहे, आणि व्यापात जे मनोकम्मा आहे. तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या तीन याच्यामध्ये दोष चित्त फक्त आणि फक्त दोष चित्त आहे. पण जर आपण बाकीचे अजून बघितले, जसे अधिन्नादाना, मुसावादा, पिसुणा वाचा आणि संफपलापा, याच्यामध्ये दोन्ही पण आहे, लोभ पण आहे आणि दोष पण आहे. या चित्तांमध्ये लोभ पण आहे आणि दोष पण आहे. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायला पाहिजे की जरी आपण इथे आपले जे सील आहेत त्यांना जर अशा प्रकारे आपण म्हणजे स्पेसिफाय करतो, है ना, उल्लेख करतो असं सीलांचा, तर तिथे सगळ्या चित्तांमध्ये जरी ते लोभ आणि दोष मध्ये आपण केलेले आहेत, इथे तथागतांनी आपल्याला अशा प्रकारे समजवलं आहे, किती सिंपल करून, की लोभ आणि दोष दोन्ही चित्तांमध्ये कसे आहेत, फक्त लोभ कोणत्या चित्तांमध्ये आहे, फक्त दोष कोणत्या चित्तांमध्ये आहे, तरी पण ह्या सगळ्या चित्तांमध्ये मोह आहेच, अविद्या आहे. आणि अविद्या असल्यामुळे आपण या चित्तांमध्ये जातो. या चित्तांमध्ये जातो मोह असल्यामुळे. मोहचं पण मिनिंग काय आहे आपण ते बघू. मोहचं मिनिंग काय आहे, जेव्हा आपण आता थर्ड पार्ट मोहचे दोन जे चित्त आहेत ते जेव्हा बघू, तर तर उपेक्षा सहगतांग विचिकिच्छा संपयुक्त हे एक चित्त आहे, आणि उपेक्षा सहगत उद्धच्च संपयुक्त हे दुसरं चित्त आहे. असे दोन मोह मूल चित्तानी नाम, तर विचिकिच्छा आणि उद्धच्च. तर हे उपेक्षाचे चित्त आहेत. हे चित्त उपेक्षाच्या सोबत आहेत. दोन्ही पण चित्त उपेक्षाच्या सोबत आहेत. मोहचे चित्त आहेत, अविद्यामधले आहेत. आपल्याला कळतच नाही, अविद्यामध्ये आहे आपण, की हे लोभ आहे माझं की हे द्वेष आहे, म्हणजे हे माझं लोभाचं चित्त आहे की माझं द्वेषाचं चित्त आहे, हे सुद्धा कळत नाही. ही वस्तू मला आवडीची आहे की नावडीची आहे, हे सुद्धा कळत नाही. म्हणून या दोन्ही ज्या फिलिंग्स आहेत, वेदना आहेत, त्या उपेक्षा आहेत. आणि विचिकिच्छा आणि उद्धच्च हे आपण बघू. तर मोह काय आहे बेसिकली? तर मोह आहे, मोह इथे प्रसन्न चित्त मनासोबतही नाहीये आणि दुखी मनासोबत पण नाहीये, दोन्ही पण नाहीये. त्या व्यक्तीला अविद्या आहे, म्हणजे अशी अविद्या आहे, आपण अशा अविद्येमध्ये असतो जेव्हा आपण हे निर्णय घेऊ शकत नाही की हे आवडीचं आहे नावडीचं आहे, मन माझं सुखी आहे, मन माझं सोमनस्स आहे की मन माझं दोमनस्स आहे. तर हे आपण डिसाइडच करू शकत नाही, म्हणून ते न्यूट्रल माइंड सोबत आहे. म्हणून ते दोन्ही पण कडे वळत नाही, आणि आपण त्याच्यामध्ये इनडिटर्मिनेट म्हणतो त्याला, डिसिशनच घेऊ शकत नाही, तसं चित्त आहे ते. तर विचिकिच्छा म्हणजे डाऊट, संशयानी किंवा अनिश्चिततेने जुडलेले, डिसाइडच करू शकत नाही, अनिश्चितता, इनडिटर्मिनेट. आणि संशयानी, संशय पण आहे त्याच्यामध्ये, डाऊट पण आहे. तर कशावर डाऊट आहे? तर बुद्ध, धम्म, संघ याच्यावर डाऊट आहे. दान केल्याने काय होतं, सील पालन केल्याने काय होतं, काही नक्की नाही कळत मला, हे पण डाऊट आहे. जे ते पण ते पण त्याच्या अशा गोष्टींवर पण संशय ठेवल्याने, हे कारण हे कम्म विपाकवर संशय करणं आहे, की मी जे कम्म करत आहे, कम्म त्याचं फळ काय येणार, त्याचं फळ चांगलं येणार वाईट येणार माहित नाहीये. तर त्याच्यामुळे हे विचिकिच्छा, डाऊटचं चित्त आहे. आणि हे चांगल्या प्रकारे विचिकिच्छाशी जुडलेलं चित्त असतं. तर हे चित्त कसं आहे,
की एक्झाम्पल जर आपण बघितलं, तर एक व्यक्ती चुकीचं काम करत आहे, त्याला माहीतच नाही त्याचे ॲक्शन्स कोणते त्याला म्हणजे हे देणार आहे, की हे जे चुकीचं काम करत आहे त्याचा विपाक मला चांगला येणार नाही, हे त्याला माहीतच नाहीये. तर तसं चित्त जे आहे अविद्याचं चित्त आहे. किंवा चांगलं पण काम करत असलं, सील पालन करत आहे, पण तरी माहिती नाहीये, की हे सील पालन करणं माझ्यासाठी चांगलं आहे का? हे माहिती नाहीये. तर हे याच्यासाठी पण ते अविद्येचं चित्त आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये ज्ञान नाहीये, नॉलेज नाहीये. माहीत नाहीये त्या व्यक्तीला. तर दुसरं जे चित्त आहे, उद्धच्च संपयुक्त, उपेक्षा सहगतं उद्धच्च संपयुक्त चित्तं मेकंती. तर हे एक चित्त आहे. हे पण अस्वस्थतेमुळे आहे, हे पण चित्त. आणि आणि अस्वस्थता कशी अशी आहे, की की फ्लक्च्युएट होत आहे चित्त. असं स्थिर नाहीये, स्थिर नाहीये. आणि ते चांगल्या प्रकारे अशा अस्थिरतेमध्ये जुडलेलं चित्त आहे. कधी-कधी हे आपल्या चिंतेनी पण येत असतं. तर चिंता कुकुच्चमध्ये पण जुडलेलं असतं कधी-कधी. तर हे जे उद्धच्च संपयुक्त चित्त आहे, हे आपण अशा प्रकारे समजू शकतो, की एखादा व्यक्ती खूप असा उद्धच्च म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी असं उत्पन्न झालेलं आहे जे त्याला माहीत नाही. त्याच्या मनामध्ये असं उत्पन्न झालं आहे, की काय आहे, चूक आहे की बरोबर आहे, त्याला कळूनच नाही राहिलं आहे. आणि ते झाकल्या गेल्यासारखं आहे. म्हणजे त्याला क्लिअरली दिसत नाही आहे. फुसट-फुसट असणं असं आहे. हं. राख आहे समजा आणि त्या राखवर आपण दगड फेकला तर कशी धूळ उडते त्या राखेच्या पावडरची. तर तसं जे धुकं-धुकं होतं, तसं ते चित्त असतं मोहाचं. मोहचं चित्त. तर असा जो व्यक्ती आहे तो रेस्टलेस आहे. उद्धच्च चित्त तसंच आहे. उद्धच्च चित्त असं चित्त आहे मोहाचं. तर तर त्याच्यामध्ये क्लिअरली दिसत नाही, की राइट काय आहे, रॉंग काय आहे. याच्यासाठी महामंगलसूत्र जे आहे ते छान आहे. क्लिअरली तथागतांनी आपल्याला 38 प्रकारे राइट आणि रॉंग सांगितलेलं आहे. आता मोहमूल चित्त अशा प्रकारे आपण 2 बघितले, जे उपेक्षा सोबतच अ, जुडले उपेक्षा सोबतच आहेत आणि विचिकित्सा आणि उद्धच्च या 2 अकुशल मोह सोबत जुडलेले अ, चित्त आहेत. चांगल्या प्रकारे जुडलेले. आणि आपण इथे भेद बघू शकतो, की उपेक्षाचे 2 आहेत फीलिंग्स है ना, वेदना. पयोग 2 आहेत, संपयुक्तच आहे, विपयुक्त नाही आहे याच्यामध्ये. आणि असंखारिक पण नाही आणि ससंखारिक पण नाहीये. कारण जेव्हा अविद्या येते ना आपल्याला, ती ऑटोमॅटिकली येते. आपण ऑलरेडी अविद्येमध्ये आहे, फिरून राहिलो आहे. जसं आपण ऑलरेडी लोभमध्ये असतो ना, तसंच आपण ऑलरेडी अविद्येमध्ये पण असतो. आणि ते ते जे नॅचरली आपण अविद्येमध्ये असतो, ते नॅचरल आहे ते. त्यामुळे ते संखारिक म्हणजे मनातून एफर्ट घेऊन उत्पन्न केलं असं नाहीये. म्हणून ते असंखारिक आणि ससंखारिक असं म्हटल्या जात नाही. असं लेडी सैयदोंनी एक्सप्लेन केलेलं आहे त्यांच्या त्याच्यामध्ये. अ, तर अकुशल चित्त आपण बघितले लोभमूल, दोषमूल, मोहमूल आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला पहिया आपली डेव्हलप करायला पाहिजे आणि कशी तर सोडून देणे. म्हणजे कसं सांगितलं आहे अभिज्ञाता, परिज्ञाता, पहानता. वेदाला सूक्तामध्ये सांगितलं आहे, की आपल्याला ते समजायला पाहिजे, परिपूर्ण समजायला पाहिजे आणि मग नंतर त्याचं पाहन करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. आणि काय समजायला पाहिजे तर 4 आर्य सत्य समजायला पाहिजे. कसं समजायला पाहिजे? अनिच्छ, दुःख, अनंतनी समजायला पाहिजे. आणि जे पण आहे ते अ, ते आपल्याला मग असं केल्याने कुठे नेतं तर अर्य अट्टंगिको मग्गाकडे नेतं. कारण सगळे जे लोक आहे ते पाणीनो म्हणजे प्राणी म्हणा किंवा जे संखत धम्म आहेत सगळे लोकीय मधले ते आहेत नामरूप किंवा ते पंचखंड आहेत ते विपाक थिअरीवर आधारित आहेत आणि म्हणून आपण ते असं असं समजायला पाहिजे. आता मागच्या क्लासमध्ये पण कोणीतरी म्हणजे मला वाटतं ते सुमेध म्हणून आहे त्यांनी विचारलं होतं की विप्पलास मला असं वाटतं की ते विपरिहास चित्त विपरिहास जे म्हणत होते ते विप्पलासच असावं. तर विप्पलास म्हणजे चित्त विप्पलास हा पाली शब्द आहे. विपरिहास मिनिंग होतं का त्याचं मराठीमध्ये हे मला माहिती नाहीये. तर चित्त विप्पलास म्हणजे हे थोडंसं मी मग प्रयत्न केला, की कसं आपल्या लोभच्या दिठ्ठी विप्पलास म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ आणि कशी आपली लोभची जी दिठ्ठी असते,
त्याच्यामध्ये जे आपला दृष्टिकोन जो असतो, जो चुकीचा दृष्टिकोन असतो, तसंच आपण तशा चुकीच्या दृष्टीने बघतो. संय्या, जसा आपण ज्या रंगाचा चष्मा लावला तसा बघतो, तर तसा चुकीचं बघतो आपण दृष्टी, त्या चुकीच्या दृष्टीने बघतो. आणि या वरच्या 2 गोष्टींमुळे आपलं चित्त विप्पलास होतं, चित्ताचा गोंधळ होतो. कसा? या 2 गोष्टींनी, म्हणजे दिठ्ठी विप्पलास आणि संय्या विप्पलास, याच्यामुळे आपण चुकीचा विचार करतो. त्याला चित्त विप्पलास म्हटलं आहे. आता आपण जस्ट समरी करूया, की आपण अकुशल चित्तामध्ये लोभ मूल चित्त, मानचं चित्त बघितलं. आपण ऑलरेडी बघितलं, की मान म्हणजे ते प्रमाण, याच्याशी संबंधित आहे. सुपिरियर, इन्फिरियर, जेलसी, है ना? लोभ, इस्सा, मच्छर्य, कुकुच्च, अशा या सगळ्या गोष्टींची. दोष मूल चित्त आहेत. पटिग्घ अनुसयासोबत जुडलेला आहे. आणि त्याचं विपरीत जे आहे अपमान आहे. तर अपमान म्हणजे मानचं विपरीत आहे, ते ऑपोजिट आहे. अपमान, इमेजरेबल. अपमान म्हणजे अल्पमान. अल्प म्हणजे थोडा. तर ते अपमान आपण कुठे वापरतो? 4 ब्रह्मविहारमध्ये. म्हणजे मान कमी करायसाठी आपण मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा ह्या गोष्टींचा आपण अ, चिंतन आणि ध्यान करायला पाहिजे. आणि विहरती म्हणजे विविधं हितं हरती, सगळ्यांचं किती किती लोकांचं हित, असं आपण बुद्धघोषांनी सुत्त निपातच्या अट्टकथामध्ये सांगितलेलं आहे. अकुशल चित्त दोष मूल चित्त, दो मनस्स पटिग्घ चित्त, हे रिॲक्ट करण्याचं चित्त आहे. आपण ऑलरेडी बघितलं. घात करणे किंवा हार्टला हिट करणे, हार्टमध्ये जे हिट करण्याचं चित्त आहे त्याला पटिग्घ म्हटलं आहे. आणि ते हार्टमध्ये तर ब्लड असतं आणि ते दूषित होतं या चित्तानी. म्हणून हे चित्त तर कधीच आपण एनकरेज नाही करायला पाहिजे. या चित्तामधून आपण पुढे नाही जायला पाहिजे. म्हणून जे हार्ट अटॅक येतात ते याच्यातून येतात. डिप्रेशनचं जे चित्त आहे, आय मिस यू, एन्झायटीचं जे आहे, काय होणार, कुकुच्च, है ना, चिंताचं, ते सगळे चित्त हे दोमनस्य चित्त आहे. सुसाईडचं जे आहे, कारण आपण बघतो की जे सुसाईड करतात त्यांना अनत्त बघता येत नाही. अनिच्छ तर नाहीच, पण अत्त बघतात ते. त्याच्यातून ते निघू शकत नाही म्हणून. आणि बुद्ध म्हणाले की दुःख हे अनत्त आहे, कारण सब्बे धम्मा अनत्ता. अत्त आणि पर या 2 गोष्टींमध्ये मध्यम पटिपदा तथागतांनी सांगितलेली आहे. तर इलविल, द्वेष, किलिंग हे कधी पण सोमनस्स चित्तानी होत नाही, कधी पण हॅपी चित्तानी होत नाही. आणि जे युथनेशिया आहे, जसे जे डॉक्टर्स वगैरे आहेत, काही काही देशांमध्ये जे त्रासमधून जात आहेत, लोक जे हलू नाही शकत, काही नाही, आणि असे पडून आहेत या आजाराने, तर त्यांच्यासाठी पण जेव्हा काही काही कंट्रीजमध्ये लिगलाइज केलेला आहे युथनेशिया, करुणा मधून, म्हणजे करुणा उत्पन्न करून त्यांच्यावर त्यांचं दुःख पाहून होत नाही म्हणून त्यांना ते झोपी घालतात. तर हे जे आहे हे कसं आहे? हे पटिग्घ संपयुक्त चित्त आहे दोषचं. पटिग्घ विप्पयुक्त चित्त नाही आहे. म्हणून कोणतं पण ऍक्ट असो, कोणती पण ऍक्शन असो, कोणतं पण कम्म असो मारायचं, ते कधी पण पटिग्घ विप्पयुक्त, ते कधी पण करुणा या भावनेतून उत्पन्न होऊच शकत नाही. ते नेहमी आणि नेहमी पटिग्घ मधूनच उत्पन्न होईल. पटिग्घ संपयुक्तच चित्त आहे ते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग दोष जे आहे मेत्ता भावना केल्याने कमी होते. आणि मेत्ता आपण कशी करणार? मेत्ता कशी करणार? जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीबद्दल थँकफुलनेस, कृतज्ञताचा भाव, थँकफुलनेसचा, ग्रॅटिट्यूडचा भाव जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीबद्दल मेत्ता करू शकत नाही. म्हणजे ती मेत्ता पोचवायसाठी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल थँकफुलनेस असायला पाहिजे. तर मोह मूल चित्त काय अकुशल? तर ते अविद्याचं चित्त आहे. कशाबद्दल अविद्या? तर परमत्थ बद्दल, अल्टिमेट रियालिटीज बद्दल, परमत्थ बद्दल आणि सच्च बद्दल. तर म्हणून त्याला डिल्युजन पण म्हणतात. मोह म्हणजे डिल्युजन. आता जे मोहचे चित्त आहे ते आता जनरली जे आपण संसारामध्ये जे म्हणतो ना, मोहमाया वगैरे असे जे शब्द वापरले जातात, हे नाही, असा त्याचा अर्थ नाही. कारण सायन्समध्ये म्हणा किंवा हिस्ट्रीमध्ये म्हणा किंवा धर्माच्या याच्यामध्ये म्हणा, मोह जो शब्द वापरला गेला आहे तो या अर्थाने वापरला गेला आहे की भौतिक ज्ञान नसणे, भौतिक ज्ञान नसणे त्याला म्हटलं आहे. हे
तर त्या अर्थाने हा मोह नाही, हा अविद्याचा मोह आहे. जो पटिच्च समुप्पाद मधला अविद्या आहे, आपला इग्नोरन्स आहे कशाबद्दल, परमत्थ बद्दल, सच्च बद्दल, परमत्थ सच्च बद्दल जे इग्नोरन्स आहे. कारण मोह काय आहे की तो ना आपल्याला जो खरा नेचर आहे त्या वस्तूचा, त्या ऑब्जेक्टचा, तो आपल्याला बघू देत नाही. अठ्ठसालिनी म्हणते की तो ते आपल्याला भेदू देत नाही. भेदन ते कव्हर करून टाकतं. त्या वस्तूला कव्हर करून टाकतं. आणि मोह म्हणजे परमत्थांचा खरा स्वभाव नाही जाणू देत किंवा नाही जाणणे, त्याला म्हटलं आहे मोह मूल चित्त. आणि त्याचा रस म्हणजे त्याचं हे आहे, फंक्शन असं आहे की त्या चित्ताला झाकून ठेवणे, असं अठ्ठसालिनीमध्ये म्हटलंय. आणि मोह काय करतं की पय्याला उत्पन्न होऊ देत नाही. मोह आणि पय्या ह्या दोन अगदी सोबत येणाऱ्या गोष्टी नाहीत. जर मोह आहे तर तिथे पय्या नसणार, जर पय्या आहे तर तिथे मोह नसणार. आणि मोहमूल जे विचिकिच्छा चित्त आहे ते आहे संशयाचं, अनिश्चिततेचं आहे ते, ज्याची चिकित्सा होऊ शकत नाही. चिकित्सा, वी प्लस चिकित्सा, चिकित्सा म्हणजे चिकित्सा, ते बियॉन्ड ट्रीटमेंट आहे. ते ट्रीटमेंट नाही होऊ शकत त्याची. आणि ते डिफिकल्ट पण आहे बघणे. त्या त्या व्यक्तीला डिफिकल्ट आहे. दुःख कसं होत आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करणे डिफिकल्ट आहे. म्हणून विचिकिच्छा, डाऊट जेव्हा येतो तेव्हा ते सद्धाच्या विरोधार्थी आहे. सद्धा नाही येत आहे, त्याला विश्वास नाही बसत आहे. आणि सद्धा दोन प्रकारे असते. जी आपली भौतिक आपण जी वरवरची जी बघतो ना, ती पय्यावाली सद्धा नाही. त्याच्यामध्ये पय्याने बघणे नाही, तर ते दान करतो आपण, सील करतो. तर त्याप्रमाणे सील पालन करतो. तर ही जी पय्या आहे की त्याचा फायदा, त्याचं या गोष्टींनी चांगलं होतं आपलं, दान केल्याने, सील केल्याने आपले चांगले कुशल कर्म आहेत, हे बघणं म्हणजे श्रद्धा असणं. पण हाय लेवलची जी पय्या आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो बुद्ध धम्म संघावर, सम्मा संबुद्धांवर, फोर नोबल ट्रूथ्स जाणणे, नॉलेज म्हटलं, ज्ञान म्हटलं तर मोहचं ऑपोजिट अविद्या आहे. तर विद्या म्हटलं तर चार आर्य सत्य, पटिच्च समुप्पाद हे आहेत. कम्म विपाक, अभिज्ञा, ध्यान, मग्गफल, निब्बाण या सगळ्या गोष्टींना समजणे हे ज्ञान चित्त होतं. हे ज्ञानाचं चित्त आहे. आणि विचिकिच्छा हे संयोजन आहे. हे संयोजन जे आहे 10 संयोजनामधलं ते पहिल्या स्टेजला, सोतापन्न स्टेजला निघतं. आणि तसंच आपण मोहमूल चित्त पण बघितलं की हे उद्धच्च चित्त आहे, असंतुलन देतं, हे अतिसंतुलन देतं. अति म्हणजे ओव्हर बॅलन्स आहे त्याचा, आपण त्याला सांभाळू शकत नाही, त्याच्यानी अस्वस्थता येते, विचलित होतं मन. तर जसं मोह, अहिरिक, अनुतप्प, उद्धच्च हे जे आहे हे कसं अहिरिक, अनुतप्प म्हणजे चुकीची गोष्ट करण्यापासून भीती आणि आणि त्याच्यापासून लाज सुद्धा. आपल्याला असं वाटणं की नाही, आपण हे नाही करायला पाहिजे आत्ताला, तसं. तर तर मोह, अहिरिक, अनुतप्प आणि उद्धच्च. तर हे उद्धच्च नेहमी या याच्याशी जुडलेलं असतं. कधी-कधी कुकुच्च्या सोबत जुडलेलं असतं. तर ते कसं होतं की ते पसरतं. कसं पसरतं? की जसं आपण ऑलरेडी बघितली हे एक्झाम्पल, ही सिमिली, की जसं एका राखेच्या ढिगावर दगड फेकला तर कसं धुकं-धुकं होतं आणि ते सगळीकडे पसरतं तसं. तर त्याच्याने आपण अपसेट पण होतो. तर हे पण संयोजन आहे, पण उद्धच्च संयोजन जे आहे ते शेवटच्या स्तराला हे होतं, निघतं. म्हणजे अनागामी नंतर अरहत्त पदाच्या स्तराला निघतं. आणि डेली लाईफमध्ये आपल्याला हे जे अकुशल चित्त आहेत, हे कसे आपल्या कर्मावर, आपण कम्म आणि विपाक थिअरीच्या अनुसार आपण कसे हे काढू शकतो. कम्म आणि विपाक आपले बघून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म पण आपण म्हणू शकतो. तसं त्याप्रमाणे ते सांगितलेलं आहे. म्हणून हे जे 12 अकुशल चित्त आहे हे 10 अकुशल कम्माशी जुडलेले आहेत. आणि हे अशा प्रकारे आपण ऑलरेडी बघितलं हे कसे जुडलेले आहेत. आणि हे मोह या सगळ्या चित्तांमध्ये आहे. 10 दुचरित जे आपण बघितले, दस अकुशल कम्म याच्यासोबत कसे जुडलेले आहेत हे लोभ, दोष, मोहचे चित्त. आणि ओव्हरऑल जो भेद बघितला आपण, क्लासिफिकेशन अकुशल 12 चित्तांचा, तो अशा प्रकारे आहे. सोमनस्सचे 4, दोमनस्सचे 2, उपेक्षाचे 6 असे 12 वेदनाचे चित्त आहेत. पयोगमध्ये
संपयुक्त 6, विप्पयुक्त 4 आणि न विप्पयुक्त 2. तर हे आहेत पयोग भेदाचे 12 आहेत. आणि संखार मध्ये जे आहेत ते आहेत असंखारिक 5, ससंखारिक 5 आणि न असंखारिक न ससंखारिक हे 2 असे 12 चित्त आहेत. तर आपण आज इथे थांबू, आपली वेळ पण झाली आहे. आणि बुक क्रेडिट्स आहेत, जे बुक्स आपण रेफर केले आणि हे सुद्धा आणि सगळ्यांना मेत्ता. माझं काही पण इथे शब्द असे मागे पुढे झाले असतील, काही चुकलं असेल तर क्षमा असावी. निब्बाणस्य पच्चयो हुंतु आणि बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, चिरं तिष्ठतु. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू साधू. तर धन्यवाद ताई. साधू साधू. धन्यवाद ताई. साधू साधू. थँक्यू वैशाली. साधू साधू मॅडम, खूप खूप धन्यवाद. साधू साधू ताई. थँक्यू सगळे. So many things are becoming clear now. थँक्यू मॅडम. हो ताई, माझं साधू साधू. कोणाला प्रश्न असतील तर आपण हॅलो. हो हो ताई बोला. हा, मी संगीता तिडके बोलतेय. नमस्कार. बोला ताई. मॅडम, असं सांगितलंय की आपण आता डिस्कस केलं त्याच्यामध्ये की ज्या व्यक्तीला मेत्ता द्यायची तिच्याबद्दल आपण थँकफुल असलं पाहिजे. हो. पण बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात, उदाहरणार्थ जॉबच्या ठिकाणी, की एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते, तर तिच्याबद्दल असं थँकफुल नाही वाटत की ही व्यक्ती आपल्याला रोजच त्रास देते, तर मग तिला मेत्ता आपण कशी पोचवायची. म्हणजे आय डोंट फील थँकफुल अबाउट दॅट पर्सन बिकॉज एव्हरी डे इट इज व्हेरी ट्रबलसम. हो, की काय होतं की खूपदा आपल्याला एकदम असं कोणी व्यक्ती बघितलं की मनामध्ये एकदम अशी प्रेमळ भावना येत नाही किंवा ऍक्सेप्टन्सची भावना येत नाही आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीला धरून. आणि स्पेशली जेव्हा आपण ऑफिसमध्ये म्हणतो किंवा अजून पण रस्त्यामध्ये येणं जाणं करतो किंवा घरी सुद्धा कधी कधी आपल्याला सवयी माहीत असतात आपल्या घरच्यांच्या, तर काही काही सवयींना आपल्याला एकदम ऍक्सेप्ट होत नाही. तर आपण विचार करायचा की की ठीक आहे, हा व्यक्ती असं वागत आहे, तर कधी माझ्या हातून पण असं काही वागणं होऊ शकतं ज्याच्यामुळे की ते दुसऱ्यांना आवडत नाही. होऊ शकतं की हा व्यक्ती जो असा वागत आहे तो एरवी कसा वागत आहे, म्हणजे दुसऱ्या लोकांसोबत म्हणा तो कसा वागतो, तो चांगल्याने वागतो का, माझ्यासोबत असं वागत आहे पण दुसऱ्यांसोबत कदाचित चांगलं वागत आहे. होऊ शकतं की आपण अजून डीपली विचार केलं की कमीत कमी तो आपल्या घरच्यांसोबत तर प्रेम करत आहे, आपल्या मुलाबाळांवर प्रेम करत आहे, त्याच्यासाठी तो ऑफिसमध्ये येत आहे आणि त्यांच्यासाठी काम करत आहे. आणि तेवढंच नाही तर अजून पुढे जात जात जर तेव्हा पण आपल्याला मैत्री भावना नाही आली त्या व्यक्तीवर, तर आणखी असंच विचार करून करून अरे हा व्यक्ती मनुष्य आहे, म्हणजे यांनी नक्की कोणते नाही कोणते चांगले काम केलेले असावेत ज्याच्यामुळे याला मनुष्य च जीवन मिळालेलं आहे. तर असं करून आपण कुठे नाही कुठे तर नक्की आपण शोधू शकतो की त्या व्यक्तीमध्ये असं काय छान आहे, काय चांगली गोष्ट आहे जी माझ्यामध्ये नाहीये. आणि तेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, आणि मग तो व्यक्ती आपल्यासाठी आपला टीचर होतो. तो व्यक्ती आपल्यासाठी असा टीचर होतो की पहा त्या व्यक्तीकडून मला कळलं, जरी मला ही गोष्ट आवडत नाही त्या व्यक्तीची, त्याचं माझ्याबद्दलचं वागणं आवडत नाही मला, पण त्या व्यक्तीमध्ये ही जी भावना आहे ना किंवा ही जी क्वालिटी आहे ना खूप छान आहे. कदाचित त्या व्यक्तीमध्ये असेल की लंच टाइम मध्ये आपलं जेवण सगळ्यांसोबत शेअर करतो, किंवा तो ऑफिसमध्ये असं वागतो की बॉसला म्हणा किंवा कंपनीच्या हितसाठी तो वागत असेल एखाद्या वेळेस,
एखादे त्याचे वाक्य तसे बोलत असेल तो, किंवा किंवा तो दुसऱ्या जे कोलिग्स आहेत त्यांच्यासोबत छान राहत असेल, कधी असा असा संबंध येतो आपला, तर आपण त्या गोष्टींनी प्रसन्न व्हायचं, आपलं मन प्रसन्न करायचं त्या गोष्टींनी, की मला या व्यक्तीकडून हे शिकायला मिळालं, काहीतरी तर नक्की मिळेल तुम्हाला. त्या कसा पण तो मनुष्य असला ना, तरी पण त्या व्यक्तीकडून काही ना काही शिकायला जरूर मिळेल तुम्हाला. जास्त करून मग याच्यावर तर आपण खूप बरंच बोलू शकतो, जातक कथामधून पण आपण बरंच काही बोलू शकतो, की तथागतांनी किती सुंदर सांगितलेलं आहे कसं खंती डेव्हलप करायचं, खंती कशी आपण डेव्हलप करायची, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही ना त्यांच्यापासून कसं आपण ते सहन करणं नाही म्हणणार मी, पण ते एक्सेप्ट करणं कसं करायचं. तर त्याच्यावर एक वेगळाच क्लास घेणार मी, खंतीवर. म्हणजे खूप सुंदर आहे तो भाग. पण तुम्ही आतासाठी एवढं समजू शकता की की आपल्या मनामध्ये कोणताही असा व्यक्ती नसेल, इनफॅक्ट व्यक्ती कशाला, इव्हन प्राणी सुद्धा नसेल की ज्याच्यावर आपण मैत्री करू शकत नाही. इतकं इतकं सुंदर. आता घरी आमचे एक पेट आहे, एक मांजर आहे, ती स्वतःहूनच आली आणि स्वतःहूनच, तर इतकी म्हणजे माणसं नाही वागू शकत ना, इतकं सुंदर आणि इतकं प्रेमाने ते प्राणी वागतात आपल्यासोबत. म्हणजे आपण त्यांना म्हटलं दूध द्यायला म्हटलं तरी पण ते एवढे पुरते गेले तरी परत येतात आपल्याजवळ. इतके सुंदर स्वभाव आहे तो, इतका म्हणजे मनात काही न ठेवायचा स्वभाव आहे कोणामध्ये. तर अशा प्रकारे ना आपण लेट गो करायचं, आपल्या स्वभावाच्या आतमध्ये जे आहे ना त्याला घालून टाकायचं, पाहन करायचं, त्याला समजायचं परिपूर्णपणे त्या स्वभावाला आपल्या, की जे मला आवडत नाही आहे ना ते माझ्या आतमध्ये आहे, बाहेर नाही आहे कुठे, आणि तो धम्म आहे. माझ्या आतमधला स्वभाव म्हणजे हा स्वभाव म्हणजेच धम्म आहे. याला अत्तशी पण जोडायचं नाहीये. म्हणजे हे मी आहे, मी रागीट आहे असंही नाही जोडायचं आहे. हा धम्म आहे. एकदा तुम्ही तो स्वभाव काढला की तो कम्म निघाला ना, त्याचा कम्म आणि विपाक पण निघाला ना तुमच्यामधून, तर असं बघायचंय, अनंत बघायचंय आणि अनिच्च बघायचंय, की हा मला नेहमीच मी त्या व्यक्तीला बघते तेव्हा असं नाही वाटत. कधी मग तुम्हाला वाटेल की कधी-कधी ते चांगलं पण वाटतं. कधी-कधी तो व्यक्ती चांगला पण वाटतो. नेहमीच नाही असं वाटत. तर अशा प्रकारे आपण खूप प्रकारे आपण असं बघून मैत्री देऊ शकतो. आणि जेव्हा आपल्याला शिकायला मिळतं ना त्या व्यक्तीकडून, तेव्हा आपण म्हणू शकतो की अ, की अ, की ॲक्चुअली आपण अ, त्या व्यक्तीबद्दल धन्यवाद व्यक्त करत आहे. हं. अ, धन्यवाद व्यक्त करत आहे. तर मेत्ता येते. मेत्ता आणि सर तुम्ही म्हटलं करुणा, तर करुणा आणि मेत्ता टू डिफरंट थिंग्स. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. करुणा म्हणजे दुःख जाणणे, हे ओळखणे, की दुःख जसं मी दुःखी आहे, माझं जीवन मध्ये जसं दुःख-सुख असं येत राहतं, स्पेशली दुःख कशाप्रकारे हे दुःख आहे, की सारखं-सारखं तेच ते काम. म्हणजे जे तथागतांनी सांगितलंय पहिलं अर्य सत्यमध्ये दुःख काय आहे ना, जातीपी दुःखा जरापी, हे सगळे जे दुःख आहे जन्मापासूनचं, तर ते समजणं, की पहिलं अर्य सत्य समजणं, की दुःख आहे आणि प्रत्येक जीव, मग तो प्राणी असो किंवा तो मनुष्य असो किंवा आणखी दुसऱ्या लोकातलं असू शकतो, तर ते कशी दुःखी आहेत, ते तर हे समजणं, या तर करुणा उत्पन्न होते. आपण करुणा हे तथागतांच्या हिशोबाने नाही समजत, कारण तथागतांना प्रत्येक सत्ताबद्दल, प्राणी मात्रांबद्दल करुणा आली होती. म्हणजे त्या म्हणूनच त्यांनी हा धम्म सगळ्यांना दिला, बोलून बोलून सांगितला. तर करुणा आणि मेत्तामध्ये फरक आहे. तर एवढं मला सांगायचं आहे इथे. तर ताई, ठीक आहे ताई, तुम्हाला संगीता ताई, तुम्हाला प्रश्न? हो, एक नवीन आयाम मिळाला की ऍटलिस्ट ती व्यक्ती तिच्या फॅमिलीसाठी करतेय किंवा त्याला ह्युमन बिईंग म्हणून बर्थ मिळालं आहे आणि कधी कधी ती व्यक्ती चांगली वाटते. तो भाव मनात ठेवून आपण मेत्ता द्यायची, एवढं समजलं. हो हो, हळूहळू आपण पुढे जातो त्याच्यामध्ये. जसं आपण मेत्ता देतो ना, की अरे तो पण सोबती आहे, जेव्हा मी जिवंत आहे तो पण व्यक्ती जिवंत आहे, म्हणजे सोबती आहे माझा या संसारामध्ये. ही केवढी मोठी मेत्ता आहे अजून, की मला
की सहवास येतो त्या व्यक्तीचा, है ना? हा हं. तर तर ठीक आहे ताई. बरं. नमो बुद्धाय मॅडम. ताई, नमो बुद्धाय ताई. मला खूप छान वाटलं एक्झाम्पल तुम्ही जे सांगितले, सोप्या भाषेमध्ये होते आणि थोडं थोडं कळलं आम्हाला. म्हणजे कठीण आहे ते, थोडे वर्ड्स थोडे कठीण असतात. फक्त संयोजनचं जे आहे ते थोडं म्हणजे समजलं नाही. बरं. संयोजन म्हणजे ज्याच्या सोबत आपले लोभ दोष मोह जुडलेले आहेत त्याला संयोजन म्हटलंय. आणि जसे जसे आपण मार्गावर पुढे जातो, अरियो अठ्ठंगिको मग्गोवर पुढे जातो, तर तिथे एक एक स्टेज प्राप्त होते आपल्याला, एक एक मनाची स्थिती प्राप्त होते, आपल्या चित्ताची स्थिती आहे ती. तर ही जी चित्ताची स्थिती आहे त्या स्टेजेस म्हणजे काही काही गोष्टी ज्या आपल्या कामाच्या नाही त्या आपण काढून टाकणे. संयोजन हे बांधून ठेवणारे अकुशल गोष्टी आहे. जसे सकाय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबत परामर्श हे स्वतःपन्न स्टेजमध्ये निघतात. तर हे आहे संयोजन जे आपल्याला बांधून ठेवतात या लोकमध्ये. हे पहिल्या स्टेजला निघतात. नंतर कामराग आणि व्यापार हे अनागामी स्टेजला निघतात. सगदागामी स्टेजला हे कमी होतात. अनागामी स्टेजला निघतात काम, राग आणि व्यापाद. आणि शेवटी जे निघतं ते 5 गोष्टी निघतात. रूप राग, अरूप राग, मान, उद्धच्च आणि अविद्या ह्या 5 गोष्टी निघतात. तर हे जे उद्धच्च आहे हे शेवटचं लास्ट सेकंड 9th संयोजन आहे, ते 9वं संयोजन आहे. आणि ते अर्हत पदाला 9th संयोजन उद्धच्च हे निघतं. आणि अविद्या पूर्णपणे अविद्या निघाली अर्हत पद स्टेजला, तथागत म्हणतात की लास्ट मध्ये अविद्या निघते आपली, इग्नोरन्स जे संखार उत्पन्न करते ते. तर अशा प्रकारे काही तुम्ही समजू शकता संयोजन. पण पुढे आपण अजून त्याच्यावर बोलणं होईलच. ठीक आहे ताई? हो ताई, त्याचा एक क्लास नक्की घ्या. बरं बरं, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. बरं, थँक्यू ताई. ताई, माझा एक प्रश्न आहे, घेऊ का? हो, कोण बोलताय? मी प्रवीण तायडे बोलतो पुण्यावरून. नमो बुद्धस्थ, जय भीम. खूप खूप साधुवाद, खूप छान क्लास घेताय तुम्ही. ताई, माझा एक प्रश्न थोडासा पानातिपातावर आहे. म्हणजे आता पहिला सगळ्यात मोठं जे महत्वाचं घटक तुम्ही सांगितलं पानातिपाता. पुण्यामध्ये थोडं वातावरण तसं दमट असल्यामुळे ना इथे झुरळांची खूप उत्पत्ती होते. म्हणजे किती प्रयत्न जरी केले आपण घरामध्ये, किचनमध्ये पेस्ट कंट्रोल करा किंवा काही करा, तरी जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने आपल्याला त्याच्यात काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागते. शेवटी तो पण एक जीव आहे. म्हणजे शेवटी त्याची आपण हत्या म्हणजे आपल्याकडून करतो किंवा दुसऱ्याकडून करून घेतो. पण ते जे दुःख होतं की हे आपल्याला अपायगतीकडे घेऊन जाईल, कारण शेवटी त्याचा विपाक येणारच आहे कर्माचा. त्या अशा परिस्थितीत काय करावं? नाही केलं तरी फार मोठा प्रॉब्लेम आहे, कारण घरामध्ये स्वच्छता किंवा हे होतं. आणि केलं तरी प्रॉब्लेम आहे. याचं मी प्रयत्न केला उत्तर शोधण्याचा, पण मला काही उत्तर मिळत नाहीये. म्हणजे इंटेन्शन शेवटी आपलं आहे, पण तरी शेवटी मला ते उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. बरं, ठीक आहे. तर प्रवीणजी, बेसिकली हा प्रश्न जो आहे ना तो इतका कॉमन आहे. इथे पण आम्ही भंते भिक्खू बोधींचा पण क्लास जो अटेंड करतो, तर हा प्रश्न येतो. म्हणजे ते जेव्हा एक्सप्लेन करतात तेव्हा. तर खूपदा कसं आहे की या गोष्टीला एक्सप्लेन करताना बऱ्याच दृष्टीने आपण बघू शकतो, बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकतो आपण, जेवढं आपल्याला धम्म कळतं त्याप्रमाणे. तर कसं आहे की किलिंगचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, तुम्ही म्हटलं ना म्हणजे मारायचं है ना, तर आपण बघितलं 5 गोष्टी आहे त्याच्यामध्ये. एक आहे की आपण हे जे इन्सेक्ट, पेस्टिसाइड वगैरे जे करतो, कारण आपल्याला त्रास होतो म्हणून करतो आपण. हा एक दृष्टिकोन झाला. म्हणजे ते ऑलरेडी झाले आहेत आणि आपण त्याच्यापासून सुटकारा पाहत आहे. दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण एक नवीन घर घेतलं समजा, आणि हे जे झुरळ आहेत हे किंवा आपण म्हणतो स्पायडर्स आहेत आणि दुसरे मुंग्या वगैरे नाही व्हायला पाहिजे म्हणून आधीच आपण पेस्टिसाइड करतो. ते व्हायच्या आधी ते आहे प्रिकॉशन. ते प्रिकॉशन आहे. तर ह्या 2 याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमचा प्रश्न जो आहे तो या गोष्टीला धरून आहे की ते ऑलरेडी आहेत आणि आता आपल्याला त्यांच्यापासून त्रास होत आहे म्हणून आपण ते ऍक्शन घेत आहे. तर इथे जर म्हणजे माझ्या दृष्टीने मी जर बघते तर मी असं बघते की काय माझी चेतना आहे
वड्ढक चेतना आहे का त्यांना मारायची? नाही, माझी वड्ढक चेतना नाहीये, मला नाही मारायचं आहे त्यांना. पण मग जर माझी चेतना नाही आहे तर मग मी कशासाठी मारत आहे? कशासाठी मी पेस्टिसाइड करत आहे? तर घराला क्लीन ठेवायसाठी, घराला क्लीन ठेवायसाठी. तर आम्ही काय केलं, या घरी म्हणजे इथे जेव्हा आम्ही घर घेतलं तर तेव्हा सगळ्यात आधी इथे तर काही पेस्ट्स नव्हते, काही नव्हते. पण मग नंतर एक दिवस काही अशा मुंग्या दिसल्या आम्हाला एका ठिकाणी. तर 3 दिवस म्हणजे 3दा मी असं म्हटलं की, म्हणजे मी माझा अनुभव शेअर करत आहे की पहिल्या दिवशी म्हटलं की तुम्ही इथून निघून जा, इथे ना आम्ही पेस्टिसाइड करणार, तुमच्या जीवाला हानी आहे. तर असं करून पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काहीच नव्हते तिथे मुंग्या. म्हणजे हा अनुभव सांगत आहे मी. तर असं काही नाहीये की हा चमत्कार आहे की काय आहे. पण जेव्हा मारायची इच्छा नसली ना आणि असं आपण म्हटलं ना मनामध्ये, तर ते कुठपर्यंत तरी ते सत्य असतं. म्हणजे आपण धम्माच्या सत्यतेला किंवा धम्माच्या सत्याच्या शक्तीला आपण बघितलंच नाहीये, असं मला वाटतं. तर 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 त्या नाही होत्या. तर मला खूप असं मनामध्ये वाटलं की अरे असं काय झालं? म्हणजे मला त्याचं पण सुद्धा असं समाधान नाही वाटलं की असं करायला पाहिजे का? असं मला मनामध्ये प्रश्न झाला की त्यांना पण जगायचं आहे. त्यांना पण जगायचं आहे. तर एक आहे की मनामध्ये चेतना असायलाच नाही पाहिजे. वड्ढक चेतना राहायलाच नाही पाहिजे. कारण ती चेतना नसली ना तर मेत्ता भावनाचा एवढा प्रभाव आहे. आपल्याला तर अनुभव नाही आहे. पण तुम्हाला माहित आहे ना, थायलंडला वगैरे तिकडे भन्ते वाघासोबत राहतात. कसे राहतात ते? किती मेत्ता असेल त्यांची? तर असं जर आपण समजलं, म्हणजे या लोकीयमध्येच आपण बघतोय की मेत्ताचा प्रभाव किती आहे, किती शक्ती आहे मेत्तामध्ये. आणि बाकी आपल्याला तथागतांच्या ज्या वेळेसच्या ज्या स्टोरीज आहेत किंवा ज्या घटना आहेत त्या आपल्याला कळतात की, म्हणजे सुत्तांमधून आपल्याला ऐकायला मिळतात की किती मेत्ता भावनेनी काय होतं. तथागतांनी सगळ्यात आधी मेत्ता भावना दिली, आता या ऑगस्ट महिन्याच्याच पौर्णिमेला दिली तथागतांनी मेत्ता भावना. की ते जे 500 भिक्खू गेले होते आणि तिथे त्यांना त्रास होत होता रुक्ख देवतांचा, की ते काही विचित्र आवाज काढायचे, त्यांना ध्यान करू नाही द्यायचे. तर ते मग जातात तथागत 500 भिक्खू ते जातात तथागतांजवळ आणि म्हणतात की हे त्रास होत आहे आम्हाला या रुक्ख देवतांकडून. तर तेव्हा तथागत म्हणतात, मी तुम्हाला एक अवजार देतो. अवजार म्हणजे एक वेपन देतो, म्हणजे एक मला माहित नाही मराठीत. तर वेपन देतो मी एक तुम्हाला. आणि ते वेपन म्हणजे काय आहे? तर ते आहे मेत्ता, करणीय मेत्ता सूक्त. हो, थँक्यू सर. आयुध. हो. तर मेश्राम सरांनी लिहिलं आयुध. तर ते आयुध म्हणजे ते वेपन देतो की की ते वेपन करणीय मेत्ता सूक्त. तेव्हा ते करणीय मेत्ता सूक्त दिलं. करणीय मत्थ कुसलेन यंतं संतं पदं अभिसमेच्य सक्कौजूच सूजूच सुवचोच समुद्वनतिमानी संतुस्सकोच सुबरोच अप्पकिच्चोच सल्लहुकवृत्ति संतीन्द्रियोच निपकोच अप्पगब्भो कुलेसु अननुगिद्धो न च खुद्दं समाचरे किंचि येन विन्युपरे उपवदेयु सुखिनो वखेमिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता एकेची पाणभूतत्थी तसावा ठावरावा नवसेसा दीघा वा ये महंता वा सब्बे सत्ता सुखी होत, म्हणजे सगळे सत्ता सुखी होऊन तू. हे जे मेत्ता भावना आहे हे अप्रमाण आहे. आपण आज बोललो ना मान बद्दल बोललो. हे मान म्हणजे लिमिटेशन आहे. मान म्हणजे आपण जेव्हा किलिंगची भावना घेतो ना तर तेव्हा ते किलिंग जे आहे, जे हे लिमिटेड आहे. हे एखाद्या ऑब्जेक्टला धरून आहे. खूप लिमिटेशन आहे याचं. हे मान म्हणजे प्रमाण नाही, मेजर करू शकतो आपण. जे अप्रमाण आहे ते मेत्ता आहे. अप्रमाण मेत्ता म्हणजे हे जे 4 ब्रह्मविहार आहेत, मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा, ते सगळे अप्रमाण आहे. अप्रमाण आहे. तर ह्या अप्रमाणच्या बद्दल आपण कुशल म्हणजे पारमी सारख्या म्हणा, पारमिता डेव्हलप करा. कारण मेत्ता पारमी पण आहे आणि उपेक्षा, मेत्ता ही पारमी पण आहे. तर मेत्ता पारमी पण आहे आणि मेत्ता
हे खूप मोठं कुशल कम. आणि मेत्ता हे स्वतः जेव्हा आपण मेत्ता करतो तर आपलं चित्त सुखी करतं. दुसऱ्यांचं काय होतं ही दुसरी गोष्ट आहे. आपलं चित्त सुखी करतं सगळ्यात आधी. त्याचा परिणाम दुसऱ्या चित्तांवर होतो. आपलं शांत चित्त, संतींद्रियोच निपकोच, संतींद्रिय आणि खूप वाईज चित्त होतं मेत्ता केल्याने. निपको म्हणजे वाईज. तर संतींद्रिय म्हणजे शांत करतं आपलं इंद्रिय. तर मेत्ता केल्याने स्वतः आपण घाबरत नाही. आपण घाबरत नाही तर आपण ते घाबरणं पसरवत नाही बाहेर. आणि म्हणून बाकीचे पण जे आहेत सत्व ते आपल्यासोबत सेफ फील करतात. ते सेफ फील करतात आपल्यासोबत आणि म्हणून ते आपल्या जवळ येतात आणि ते सुद्धा आपलं नुकसान करत नाहीत. तर अशा प्रकारे आपण बघितल्या पाहिजे मेत्ता भावनेला. प्रवीणजी, तुमचा प्रश्न खूप व्हॅलिड आहे, खूप आहे, या लोकीय मधला आहे. आणि 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 ही एक गोष्ट आहे, आपण धम्मामध्ये पुढे जायला बघतो तर अशा गोष्टी येतात आपल्यासोबत. खूप याच्यासोबत पण खूप खंती डेव्हलप करावं लागतं. म्हणजे अरण्यामध्ये जेव्हा भिक्खू जायचे ना एकट्यामध्ये जेव्हा, तर तेव्हा जंगलातले मच्छर ते होते आणि ते मच्छरांना कसं बघायचं, तथागत म्हणतात की यांच्याबद्दल खंती करा, त्यांना मारायचं नाही. तर इथे अजून एक भंते खूप प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध भंते थनिसारू भंते आहेत. त्यांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो, इथे जवळच असतात ते, तर तेव्हा त्यांना आमच्यापैकी एका स्टुडंटनी विचारलं की तुम्ही कारण आम्ही थोड्या वेळ आधी गेलो आणि जेव्हा बसलो तिथे तर तिथे मच्छर होते. तर आमच्यापैकी एका जणांनी म्हटलं की आमची ध्यान साधना लागत नव्हती भंते, तुम्ही या मच्छरांसाठी काही करत का नाही? तर 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 भंतेंनी अगदी हसून अगदी शांतेच्यानी उत्तर दिलं की ते मच्छर आहे, ते काय करणार ते मच्छर? थोडंसं रक्त पाहिजे त्याला तुमचं, तुम्ही तेवढं नाही देऊ शकत, तेवढं सोडू नाही शकत तुम्ही त्या मच्छरसाठी, असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे जे तिथे भंते राहत होते, तिथे त्यांचे शिष्य राहत होते, बरेचसे शिष्य इथले युएसचे शिष्य राहत होते. तर त्यांना नाही त्रास होत होता का त्या मच्छरांचा? होत असेल ना, साहजिक आहे. पण त्यांच्या प्रती काय भावना असेल त्यांची की त्यांना त्रास होत नाहीये? तर ही पण खंती आहे. ही पण खंतीमध्ये येतं. तथागतांनी जेव्हा डिफाईन केलं की भिक्खूंसाठी, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण समजू शकतो. म्हणजे आपण फक्त समजून आपल्याला काय करायचं आपण निर्णय घेऊ शकतो. जेव्हा आपण अभिधम्म शिकतो ना, तर तेव्हा आपण स्वतःसाठी स्वतः सोल्युशन शोधतो आणि आपल्याला माहित असतं की ते का बरं आपण म्हणजे कशा प्रकारे आपण ते करू शकतो, आपल्या जो काय फॅसिलिटी आहे ज्याच्याने आपण ते करू शकतो. तर ठीक आहे प्रवीणजी. हो ताई, म्हणजे विचार करण्यास भाग पाडला आणि कुठेतरी एक उत्तर पण मिळालं. मेत्ता एक सोल्युशन आहे. कारण बरेचदा आपण बघतो काही एखाद्या अॅनिमलशी बिहेव करताना आपल्याला दिसतं की गेल्या त्याचं बिहेवियर वेगळं असतं, पण थोडं आपण जर मनापासून काही भावना ठेवल्या तर त्या रिलेशनशिप चेंज होतं. म्हणजे ते त्याचं पटलंय मला तुम्ही म्हणताय ते. हो हो, थँक्यू. बरोबर. ओके ओके, थँक्यू ताई. साधू साधू साधू. साधू साधू साधू. हा मॅडम, जय भीम. मला थोडं एक विचारायचं होतं की आपले बरेच लोक मांस सेवन करतात. पानातिपाता आणि मेत्ता याच्या संबंधामध्ये मी विचारत आहे. तर दुकानातून घेऊन आणतात, तर ते आपला पण कर्म होते का? त्याचं तर कर्म होतेच, पण त्याच्यासोबत ते कसं, थोडं याच्याविषयी थोडंसं सांगाल? कसं आहे ना, हे याच्यावर खूप, हे केव्हापासून आहे हा प्रश्न, केव्हापासून आहे? तथागतांच्या तथागत जेव्हा होते तेव्हापासून आहे, त्यांच्या हयातीपासून. जेव्हा भंते देवदत्त प्रश्न उचलतात ना, ते म्हणतात की नाही खायला पाहिजे मांस भिक्खूंनी, आणि तथागत त्याच्यावर म्हणतात की एक्सेप्ट करत नाहीत देवदत्त भंतेंचं हे तथागत म्हणतात की नाही, असं काही नाही, असं काही पाबंदी नाही आहे भिक्खूंना खाण्यापिण्यावर. आता बघा हे कसं बघायला पाहिजे आपण आपल्यासारख्यांनी, की कुठे कुठे काय असतं संसारामध्ये, या पृथ्वीवर, की कुठे कुठे तुम्हाला व्हेजिटेबल्स
उगताना नाही दिसत है ना. अशा जागा आहेत खूप, जे जे आईसचे ठिकाण आहे तिथे तर ऍग्रिकल्चर होतच नाही, तर तिथे ते तिथले जे प्राणी असतात त्यांनाच खातात ते. कुठे कुठे समुद्राच्या काठी राहणारे लोक असतात, तर ते फिशिंग करतात आणि करतात. तर गोष्ट ही आहे की आपण हे असं खायला पाहिजे का. तर एक आहे सामाजिक दृष्टिकोनातून, म्हणजे कल्चरच्या हिशोबाने, तिथलं कसं कल्चर आहे त्या हिशोबाने, तर ते तर खाणारच ना. ते जे गरीब लोक आहेत त्यांना जे स्टेपल फूड जे म्हणतो आपण, जे कन्व्हिनियंटली अवेलेबल आहे ते खाणार. तर एक हा भाग झाला. तर तिथे ते विकण्यात येणार, तिथे ते घेण्यात येणार आणि खाण्यात येणार. पण जेव्हा ते खूप आवडीने आसक्तीने केलेली गोष्ट आहे, जर ती दैनंदिन जीवनाची गोष्ट आहे, तर मला नाही वाटत की ते त्याच्यामध्ये काय खूपच आसक्ती असेल. तो एक आहार आहे, तो तिथला आहार आहे, या दृष्टीने खाण्यात येत आहे. पण जर दैनंदिन जीवनाचं सोडून असं स्पेशल काहीतरी म्हणून आपण एक आसक्तीने ती गोष्ट करत आहे, तर जसं हंटिंग जर म्हटलं, शिकार म्हटलं, तर आज पण USA मध्ये हंटिंग होतं, शिकार होते. आणि इथे तर ते ऍडव्हर्टिजमेंट्स पण करतात की हंटिंगचे जे नवीन नवीन वेपन्स येतात ना, त्याचे ते ऍडव्हर्टिजमेंट्स करतात की हे किती प्रिसाईज आहे, किती प्रिसिशन आहे, किती एफिशियंट आहे आणि किती चांगलं आहे. आणि ते इथे सांगतात, ते अमेरिकेच्या जंगलामध्ये काही काही लोक जाऊन ते शिकार करताना ते दाखवतात पण ते टीव्हीवर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे तर एकदम अकुशल कम्मा आहे, हे अगदी अकुशल कम्मा आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तथागतांनी म्हटलं की ही पाबंदी नाही आणू शकत, तर पाबंदी म्हणजे काय की जे गरीब लोक आहेत आणि जिथे जे स्वस्त मिळतं, तर स्वस्त मिळतं तर ते घेतील आणि तेच दान करू शकतात ना ते भिक्खूंना पण. तर म्हणून भिक्खूंना हे चॉईस नको की त्यांच्या पात्रामध्ये जे दिलं ते म्हणजे बाय चॉईस हे व्हेजिटेरियनच असायला पाहिजे की नॉन व्हेजिटेरियन, हे बाय चॉईस नाही आहे. त्यांना जे दिलं ते खायचं आहे आणि ते आहार म्हणून खायचं आहे, कभी कारो आहार म्हणून खायचं आहे ते. तर म्हणून फक्त सर्व्हायव्हलसाठी, फक्त याच्यानी मला एनर्जी येणार आणि मी जगू शकणार धम्मचं काम करायला, बस याच्यासाठी. तर अशा दृष्टीने जर बघितलं तर ते ठीक आहे. नाहीतर जे फिशिंग करतात, जे हंटिंग करतात, हे तर अकुशल कम्मा आहे, ते कम्प्लिटली अकुशल कम्मा आहे. जे आपण खूप लालसानी म्हणा किंवा खूपच आसक्तीने आवडीने खातो, ते अकुशल कम्मा आहेत आपले. ते आपण कमी करायला पाहिजे. तसा भाव नाही ठेवायला पाहिजे. आहार म्हणून खाऊ शकतो आपण, जे काही बनलं, जे काही मिळालं आपल्याला ते. आणि म्हणून जेव्हा ध्यान साधनेमध्ये पण जातात पुढे, तर मग ते असं थोडं होतं की नाही, मला व्हेजिटेरियनच जेवण थोडं मनाला बरं वाटतं असं. म्हणून कुठे कुठे ते कारण होऊन जातं. आपण कारण घेणारे लोक असतात तर विकणारे लोक असतात, असे पण आहे. तर हे आपण स्वतःसाठीच डिसाईड करायचं की आपण ते कोणत्या दृष्टीने ग्रहण करत आहे. दुसरी गोष्ट, तथागतांनी सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनी, कस्सप बुद्धांच्या वेळेस आमगंध सुत्त आहे, ज्याच्यामध्ये सांगितलंय आमगंध काय, तर ते मांस नाही. कस्सप बुद्धांनी म्हटलं आहे, असं म्हणाले तथागत, की कस्सप बुद्धांनी सांगितलं त्यावेळेस एका उपासकांनी किंवा कोणीतरी त्यांना एका व्यक्तीने विचारलं, तेव्हा आमगंध सुत्तामध्ये सांगितलं की आमगंध हे काही मांस नसून हे आपले लोभ दोष मोह आहेत. हे आपले लोभ दोष मोह खाणे आहे. तर लोभ दोष मोह हे आपल्याला कमी करायचे आहेत. तर आमगंध म्हणजे मांस याच्यावरून घेतलेलं आहे. ते तुम्ही ते सुत्त वाचा, आमगंध सुत्त, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कळेल, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तिथे की काय आमगंध काय आहे. आणि तुम्हाला मग जसं कळतं त्याप्रमाणे तुम्ही तुमचा दृष्टिकोन बनवू शकता की हे कसं करायला पाहिजे आपण. ठीक आहे वसंतजी? ठीक आहे. हा मॅडम, नमो बुद्धाय. जय भीम मॅडम. मला थोडं आता हे म्हणजे माणसाबद्दल चाललं होतं ना, तर याच्यामध्ये मी थोडं असं मला वाटते की आता समजा एक दुकानात आपण जातो
म्हणजे मीठच्या दुकानात आपण गेलो किंवा चिकनच्या दुकानात आपण गेलो, पण समजा तिथे ऑलरेडी कापलेलं असेल, आपण त्याला घेतो आणि त्याचं ते मांस म्हणजे खातो, तर याच्यात काही दोष नाही असं मला तरी वाटते. आणि समजा तिथे काही ठेवलं नाही, आपण त्याला म्हणतो की ही कोंबडी आहे किंवा मुर्गा आहे, याला तू काप आणि मला याचं मटण दे, तर यावेळेस आपली ते हिंसा होते असं मला वाटते. कधी कधी आपण काय म्हणतो की जसं आपण कोणाला पाठवलं, आता समजा मी मुलाला पाठवलं, जा तू घेऊन ये, आणि त्यांनी ते चॉईस केलं आणि त्यानं सांगितलं की तू याला कापून मला याचं मांस दे, तर याचा अर्थ मी त्याला प्रवृत्त केलं मुलाला की तू ते मांस घेऊन ये. तर अशा वेळेस हिंसा होते असं मला तरी वाटते. आणि जे ऑलरेडी कापलेलं असेल आणि तिथे आपण जे घेऊन येतो, तर यात म्हणजे काही हिंसा नाही. एक प्रकारचं ते एक खाद्य आहे एक प्रकारचं. जसं मेलेलं मांस आपण बाजारात घेतो, ते हे खाणं काही वाईट नाही, पण जिवंत जर मांस असेल आणि ते जर आपण मारून आणून खातो, तर यात मग ते हिंसा आहे असं मला वाटते. मग आता तुम्ही सांगा मॅडम. बरं बरं. तर कसं आहे की आपण जेव्हा ते आणायला जातो ते मांस, तेव्हा आपल्या मनामध्ये काय आहे, कारण अभिधम्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, तेव्हा आपल्या मनामध्ये आपण काय विचार करून जातो. ठीक आहे, ती हिंसा नाही, ती बाहेरची गोष्ट आहे, ती हिंसा नाही आहे की ते ऑलरेडी मेलेलं आहे. पण म्हणजे आधीच्या याच्यामध्ये मी तर म्हणेल की काही म्हणजे कसं ना, आपल्या समाजामध्ये अशी जी प्रथा होती ना की मेलेल्याचं मांस खायचं, तर ती एका प्रकारे ते चांगलंच आहे, ते शुद्ध करायची ते त्या जागेला, आणि ते वाया नाही जाऊ द्यायचे अशा काही गोष्टींना, त्याचा आहार होऊन जायचा, ते एनर्जी मिळायची. तर ही गोष्ट ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काही असं नाही. पण तुम्ही म्हणताय की ज्यांनी जो विकत आहे तो का बरं विकत आहे, कारण कोणी घेणारा आहे, कोणी विकत घेणार आहे म्हणून. तर हे पण आहे तिथे. तर जर आपल्याला स्टोरी बघायची असेल ना, तर पुतिगत तिस्स थेर आहे ना, त्यांची स्टोरी बघायची आपण. ते पुतिगत तिस्स थेर अर्हत कसे झाले, तर त्यांनी काय केलं होतं, ते त्या आधीच्या जन्मामध्ये त्यांनी पक्ष्यांना मारायचं काम, हंटर होते ते, शिकारी होते. तर पक्ष्यांना ते काय करायचे, रात्री त्यांचे पाय आणि पंख संध्याकाळ झाली की ते काढून घ्यायचे त्यांचे, आणि त्याच्यानी काय व्हायचं की ते उडून जायला नाही पाहिजे म्हणून, आणि मग ते दुसऱ्या दिवशी पण त्यांना विकू शकत होते. तर हे जे त्यांचं जे कम्म होतं, हे त्यांचं अकुशल कम्म होतं. पण जेव्हा त्यांच्या दारावर एक अर्हत आलेत, तर तेव्हा त्यांना इतक्या आवडीने त्यांनी तयार केलेली जो स्वयंपाक होता त्यांचा त्या पक्ष्यांना घेऊन, तर ते इतक्या आवडीने ते देतात, छान बनवलेलं. तर त्या दानाने, त्या अर्हंतांना जे दान दिलं त्यांनी, भोजन दान, त्याच्यासाठी, त्यामुळे त्यांना अर्हतपद प्राप्त होतं. आणि त्यांच्या त्या अकुशल कर्मामुळे त्यांच्या अंगावर ते पुती म्हणजे ते पुरळ येतात. तर जे आपण बघतो ना, खूप फेमस आहे ते, तथागत जाऊन स्वतः त्यांना स्वच्छ करतात, नाही का. किती फेमस आहे ती धम्मपदट्ट कथा. तर तुम्ही ते पण बघाल ना, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला कळेल की काय आपले कर्मविपाक कसे, थोडं कळेल आपल्याला पण की हे कसं होतं. कारण शेवटी आपल्या मनात काय आहे उत्पन्न. आहार करताना आपण म्हणू शकतो का रोजच आपण आहार करतो, पण आपल्याला जेव्हा एवढे पंचपक्वान आपल्या समोर असतात, तर आपण एवढ्या पंचपक्वानाची आपल्याला आवश्यकता पण आहे का, किंवा ते आपण ते का बरं बनवतो आणि किती आपण ग्रहण पण करतो ते. तर ते जेव्हा आपण दान करतो भिक्खूंना, ती वेगळी गोष्ट आहे. ते इतकं छान छान बनवून आपण त्यांना दान करतो भंतेंना, तर ती गोष्ट दानची गोष्ट आहे. पण जेव्हा आपण स्वतःसाठी ग्रहण करतो, तर आपण कोणत्या चित्ताने करतो आपल्याला माहित असतं. ते स्वतःला ओळखायसाठी आहे. आहार कसा आहे, व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, ही तर दुसरीच गोष्ट झाली. म्हणजे प्राण्यांप्रती तर असायलाच पाहिजे. आता सम्राट अशोकांची गोष्ट पण तुम्हाला माहित आहे ना, की सम्राट अशोकांनी काय म्हटलं होतं की आता याच्या पुढे जे सूप बनायचं ना त्यांच्या महालामध्ये, राजमहालामध्ये, तर ते सूप किती कमी, म्हणजे मोर आणि हरिण त्यांनी कमी करून टाकले होते. मोर आणि हरिणला पण काही दिवसानंतर ते बंद करून टाकणार मारणं, असं म्हणतात. तर ते आपल्यावर आहे, पण आपण अति पण नाही करायला पाहिजे.
धम्मामध्ये नेहमी तथागतांनी मध्यम पटिपदा सांगितली आहे, मध्यम मार्ग सांगितलेला आहे. तर ते वेळेनुसार, व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आपण ते बघायला पाहिजे. आता फॉरेन कंट्रीजमध्ये तर सगळेजणच नॉन व्हेजिटेरियन ग्रहण करतात, जे भंते आहेत ते पण. तर 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 विनयमध्ये कसं रूल आहे, विनयमध्ये रूलच नाहीये की मांस नाही खाऊ शकत, असं रूलच नाहीये. तर आपण असं बघायला पाहिजे त्या गोष्टीला. आणि संवाद दृष्टी आपल्याला कशी नेते की माझं इंटेन्शन नाही हे आपण क्लिअर पाहिजे. पाण्याती पाताचं इंटेन्शन माझं नाही हे क्लिअर पाहिजे आपल्याला. मग बाकी जे आहे ते बस आहार आहे, एनर्जी येणार. नाही, चित्त महत्वाचं आहे हे मॅडम तर बरोबर आहे. कारण का चित्त आपलं तिथे इन्व्हॉल्वमेंट नाहीच पाहिजे, हे तर सत्य आहे. बरोबर. साधू साधू साधू. जय भीम, नमो बुद्धाय ताई. हा, जय भीम, नमो बुद्धाय. मी आज पहिल्यांदाच अटेंड केला क्लास. मला खूप आवडलाय. बरं बरं, एवढंच बोलायचं होतं. आता मी रेग्युलर करणार दर संडेला. बरं. धम्म असंच आहे ना ताई, धम्म कानावर पडलं की धम्मासाठी गोडीच निर्माण होते. ठीक आहे ते. ठीक आहे. मग आता आपले प्रश्न संपल्यात. आज आपण बराच वेळ घेतला. सगळेजण आहेत थांबले, त्यांच्यासाठी खूप थँक्यू. साधू साधू साधू.